श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. तर आपलं दासबोधाचा अभ्यास दशक 8वा आणि समास 7वा पर्यंत झालेला आहे. आणि समास 7वा मोक्ष लक्षण नाम, म्हणजे मोक्ष कसं मिळतं आपल्याला ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्या आधी आपल्याला मोक्ष लक्षण नामच्या आधी दुश्चित निरूपण नाम म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे दुश्चित निरूपण म्हणजे चंचल वृत्ती, आपली चंचल वृत्ती राहू नये आणि स्थिर वृत्ती कशी राहावं हे सगळं आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. तर म्हणजे काय, आपण द्वैत बुद्धीत आहोत, तर द्वैत बुद्धीतून अद्वैतमध्ये जायचंय आपल्याला. परब्रह्म आणि आपण वेगळे नाहीत हे आपल्याला अभ्यास करायचंय. तर ह्याच्यामध्ये मोक्ष लक्षण नाम मध्ये जे सांगितलेलं आहे की नाही, रामदास स्वामींनी असं सांगितलंय की आपण काय म्हणतो की ह्या जन्मी आपण अभ्यास करायचं म्हणजे पुढच्या जन्मी ह्याचा आपल्याला फायदा होतो. आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवंतानी पण तेच सांगितलेलं आहे. अर्जुनाने विचारला होता ना 17व्या अध्यायामध्ये की 16व्या अध्यायामध्ये विचारलेला आहे की मी अभ्यास करत करतच एखाद्या वेळेस माझं मृत्यू होऊन गेलं, अर्धवटच झालं, तर मी सगळा अभ्यास केलेला वाया जाईल का? तर त्यावेळेस भगवंत स्वतः म्हणतात की ह्या जन्मी केलेला अभ्यास तुला पुढच्या जन्मी कामाला येईल, म्हणजे पुढे जातो. याचं उदाहरण आपल्याला कसं आहे, म्हणजे आता म्हणतो ना, अहो 2 वर्षाची मुलगी आहे हो, काय एकदम कंठस्थ भगवद्गीताचं. आणि 5-5, 7-7 वर्षाचे जे मुलं असतात ते स्वतः भागवत कथा सांगत असतात, रामायण सांगत असतात. म्हणजे त्यांना स्वतःचं जेवण कसं करायचं माहित नसतं, कशाचं म्हणजे अभ्यास माहित नाही, पण ते रामायण महाभारत सांगू शकतात, भागवत सांगू शकतात. त्याचा अर्थ काय, म्हणजे गेल्या जन्माचंच आपल्याला हे पुण्याई फास्ट फॉरवर्ड होत असतं, म्हणजे पुढे आपल्याला कामाला येत असतं, असं म्हणून आपल्याला हे कळालं. पण रामदास स्वामी खडतरपणाने सांगितलेले आहेत, फक्त रामदास स्वामीच असं बोलू शकतात, बाकी कोणतेही संत शांत वृत्तीने समजून सांगतात, नीट सांगतात, की म्हणतात की नाही असं नाही, असं करायला पाहिजे, असं नाही असं करायला पाहिजे, म्हणून नीट समजून जा. पण रामदास स्वामी एकदम हे होऊन जातात, म्हणजे स्पष्टपणे बोलतात की नाही मोक्ष पाहिजे, मोक्ष पाहिजे. म्हणून आपण ह्या जन्मात प्रयत्न केलं तर अजून 3-4 जन्म झाल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळेल, आता मुक्ती मिळेल, चांगली गती मिळेल, आपल्याला चांगल्या योनीमध्ये आपण जन्माला जाऊ, असं म्हणून आपण विचार करतो. पण रामदास स्वामी म्हणाले, अरे मूर्खांनो, तुम्ही तुम्हा स्वतः केलेले पुण्य तुम्हाला आठवतात, तुम्ही स्वतः केलेले पाप तुम्हाला माहित आहे का? तुमची पाठ तुम्हाला दिसते का? तुम्हाला वाटतंय की पुढचं जन्म मला मनुष्याचं येईल, काही भरोसा नाहीये. पुढचं जन्म कुठल्याही योनीमध्ये जाऊ शकतं, कुठल्याही गाढव, डुक्कर, मांजर, अस्वल, साप कशातही जाऊ शकतं. तुम्ही माणसाचंच योनी येईल म्हणून कसं विचार करतात? तर जे काही करायचं ह्या जन्मातच करा, असं म्हणून ते ह्याच्याने सांगतात, खरं म्हणजे एकदम स्ट्रिक्ट होऊन सांगतात. तर ते आपण शिकलो. तर आता कसं सांगितलंय, आत्मदर्शन म्हणून सांगितलंय, म्हणजे मोक्ष मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे आपल्याला गेल्या समासात सांगितलंय. आता आत्मदर्शन म्हणजे आपलं स्वतःचं दर्शन आणि परब्रह्माचं दर्शन कसं होईल हे आपल्याला पुढे आता हळूहळू आपल्याला सांगत आहेत. तर आज आपल्याला वैशालीताई दासबोध वाचतील, प्रथम नमन करतील, मग त्यानंतर दासबोधाला सुरुवात होईल. तर वैशालीताई सुरू करा आता. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जो क्षितितले, संबोधयन सज्जना ग्रंथय्ये रचनेन सुपुण्यजनकं
श्रीदासबोधाभिधम् यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तितरस्थितो विजयते श्रीरामदासो गुरु मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अनेन प्रियता देवो भगवान भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशामस्माकं कुलदैवतं भक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सुखा सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ दशक 8 समास 8 20 ओवी वाचा वैशाली ते 20 ओवी वाचा 20 वाचते आत्मदर्शन श्रीराम मागा झाले निरूपण परमात्मा तोची जाण या परमात्म्याचे लक्षण ते ऐसे असे श्रीराम जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्म्यासी श्रीराम परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा अनंत अपार परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा श्रीराम परमात्मा सर्वास व्यापक परमात्मा अनेकी एक परमात्म्याचा विवेक अतर्क्य आहे श्रीराम ऐसी परमात्म्याची स्थिती बोलता ती वेदश्रुती परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही श्रीराम तये भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन नवविद्या भजने पावन बहुभक्त झाले श्रीराम तया नवविद्यामध्ये सार आत्मनिवेदन थोर तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये श्रीराम आपुलिया स्वानुभवे आपणास निवेदावे आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे श्रीराम मत पूजेचा अंती देवास मस्तक वाहती तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची श्रीराम आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो श्रीराम आपणास कैसे निवेदावे कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवा पुढे श्रीराम ऐसे ऐकून बोलणे वक्तामध्ये सर्वज्ञपणे श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते श्रीराम आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा श्रीराम देव भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन देव आहे पुरातन भक्त पाहे श्रीराम देवास ओळखो जाता तेथे झाली तद्रुपता देव भक्त विभक्तता मुळीच नाही श्रीराम विभक्त नाही म्हणून भक्त बद्धन नाही म्हणून मुक्त आयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे श्रीराम देवा भक्तांचे पाहता मूळ होय भेदाचे निर्मूळ एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा श्रीराम तयासी होता मिळणी उरी नाही दुजेपणी देव भक्त हे कडसणी निरसून गेली श्रीराम आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभय नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी श्रीराम जो संतास शरण गेला अद्वैत निरूपणे बोधला मग जरी वेगळा केला तरी होणार नाही श्रीराम. आता ह्याच्यामध्ये रामदास स्वामींनी गेल्या समासामध्ये हे मोक्ष लक्षण नाम सांगितलेले होते. आता आत्मदर्शन म्हणून सांगितलेलं आहे. आत्मदर्शन म्हणजे काय? म्हणजे
तू तोच परमात्मा आहेस आणि परमात्मा आणि मी वेगळे नाहीत ह्याचा अनुभव घ्यायचा आहे, म्हणजे आत्मदर्शन होतं. तर आत्मदर्शन होण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायला पाहिजे, तर महत्वाचं सोप्या ह्याच्यामध्ये आपल्याला जर कळून घ्यायचंय आत्मदर्शन होण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपण फक्त 4 नावं लक्षात ठेवायला पाहिजे. कोणती 4 नावं? ज्ञानेश्वर महाराजांचे 4 भावा बहिणींचे नावं लक्षात ठेवायला पाहिजे. कोणचे नाव आहेत? निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई. ह्या चौघांचे नाव लक्षात ठेवलं ना तर मोक्ष प्राप्त झालं आपल्याला म्हणून घ्या. पण त्याप्रमाणे आपल्याला वागायला पाहिजे. म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर पहिले कोण आहेत? निवृत्तीनाथ आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे सगळ्यात मोठे भाऊ कोण आहेत? निवृत्तीनाथ आहेत. निवृत्तीनाथ म्हणजे काय? निवृत्ती म्हणजे काय म्हणतो आम्ही? सेवानिवृत्ती झालो हो, म्हणजे आपण रिटायरमेंट घेतलो, म्हणजे आपण नोकरीमधून निवृत्त झालो, कामामधून निवृत्त झालो असं म्हणतो की नाही. पण इथं निवृत्ती कशात व्हायचंय आपल्याला, तर आपल्याला मीपणाचं निवृत्ती करायचंय. म्हणजे मी 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 म्हणतो की नाही आपण, म्हणजे माझं, मी, माझे लोक, माझं संसार, माझे मुलं, माझं घर, माझं दार, माझं गाडी, माझे बंगला, हे सगळं जे आहे की नाही माझं मी हे जे आहे की नाही ह्याच्यातून आपण निवृत्त व्हायला पाहिजे. तर ह्याच्यातून निवृत्त झालं की काय होतं? आपल्याला ज्ञान मिळणारच आपल्याला. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं नाव लक्षात येतं. म्हणजे निवृत्ती झालं, मीपणाचं निवृत्ती झालं की आपल्याला ज्ञान मिळतं. ज्ञान मिळालं की काय होतं? सोपान म्हणजे काय? ज्ञान सोपा मार्गाने गेले की आत्ममुक्त, ज्ञान प्राप्त झालं की जीवन मार्ग सोपं होतं. सोपं म्हणजे काय? एकदम सोपं. म्हणजे ज्ञान मिळाल्यानंतर आपल्याला काही अवघड नाहीच आहे. आणि दुसरा एक अर्थ काय? सोपानचा अर्थ काय? पायऱ्या चढणं. सोपान म्हणजे पायऱ्या. तर आपण ते ज्ञानाची पायरी चढत 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 आपण मुक्त होतो. मुक्त होतो म्हणजे काय? मोक्ष मिळतं आपल्याला किंवा चांगली गती मिळते. तर इथं सोपान झाल्यानंतर म्हणजे सोपा मार्ग झाल्यानंतर आपल्याला मुक्ती मिळते. म्हणजे मुक्ताबाईचं नाव लक्षात राहिलं. म्हणजे हे 4 नाव लक्षात ठेवलं तर आपण कसं वागायचं हे आपल्याला नक्की कळतं. त्याच्यानंतर आपल्याला मुक्ती मिळते म्हणजे आत्मदर्शन होणारच आहे. म्हणजे भगवंत आणि मी वेगळे आहेत हे आपल्याला हेच होऊन जातं. म्हणजे ह्याच्यात काय? मीपणाचा जो निवृत्ती करायचे आपल्याला, मीपणाचा निवृत्ती करायचंय म्हणजे काय करायचंय? म्हणजे भेदभाव नकोय. तू वेगळा आणि मी वेगळा, माझी मुलं वेगळी, दुसऱ्यांची मुलं वेगळी, माझी सून वेगळी, दुसऱ्यांची सून वेगळी, मुलगी वेगळी, सून वेगळी, मुलगा वेगळा, जावई वेगळा, आई वेगळी, सासू वेगळी. हे भेदभाव नकोय. म्हणजे हे आपल्याला सोपं आहे एकदम. हे लक्षात ठेवणं हे सोपं आहे. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई ह्या 4 नाव जर लक्षात ठेवलं की आपल्याला मोक्ष प्राप्त नक्की होणार आणि आत्मदर्शन होणारच आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे. थोडक्यामध्ये मी हे सांगतेय. तर काही लोक काय करतात, हे मोक्ष मिळावं म्हणून देवपूजा, म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, एक ओवीमध्ये सांगितलेलं आहे की 7व्या 8व्या ह्याच्यामध्ये 8व्या ओवीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की काही संत सद्गुरू मोठे जे साधक आहेत ते काय करतात, पहिल्या काळामध्ये होतं बरं का, आता अशा काही होत नाही, अशा गोष्टी काही होत नसतात. पहिल्या काळामध्ये विचारत होते, तुझा मुलगा मला देऊन टाक, 4 मुलं झाले त्याच्यामधून 1 मुलाला मला दे, किंवा देवाला अर्पण करून टाक, किंवा त्याची डोक्यात. आता ते रोहिताचं गोष्ट आहे ना, हरिश्चंद्राच्या ह्याच्यामध्ये रोहितला म्हणजे मुलगा झाल्यानंतर मी देऊन टाकतो म्हणून ऋषीला तो पण करतो, पण मुलगा स्वतः जायला तयार नसतो, मग त्याला शाप मिळतं. अशा काही गोष्टी आहेतच. तर त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी होते. तर ह्याच्यामध्ये पण तसंच सांगितलेलं आहे 8व्या ओवीमध्ये की काही लोक खूप छान पूजा करायचे, म्हणजे पूर्ण आत्मनिवेदन करून, म्हणजे सगळं काही देवाला अर्पण करून शेवटी स्वतःचं डोकं कापून, देवाच्या स्वतःचं मस्तक कापून भगवंताच्या चरणी अर्पण करायचं. म्हणजे अशा प्रकारची भक्ती पण करणारे लोक होते त्या काळामध्ये. आता ते सगळं काही होत नाही आणि त्याला परमिशन सुद्धा नाही. आता
समाधी घेण्याला सुद्धा परमिशन नाहीये. म्हणजे काय, मी जीव सोडतो, मी जिवंत असताना तुम्ही माझी समाधी बांधायला सुरुवात करा, असं जर म्हणायला गेलो तर आजकाल ते गव्हर्नमेंट सरकार येऊन आपल्याला बंदी घालते. म्हणजे ते आत्महत्याच्या खाली त्याचं हे होतं, म्हणून समाधी घ्यायला पण नाही आपल्याला परमिशन. तर मग हे डोकं तोडायचं, मस्तक कापून देवाच्या चरणी ठेवायचं, हे सगळे प्रकार आता नाहीच आहेत. पण त्याच्यासाठी आपण काय करायचं, आपलं डोकं कापणं ह्याचा अर्थ काय, ह्याच्या अगोदर पण आपण कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये की कशात तरी ऐकलो होतो आपण, की ब्राह्मणाला म्हणे मिशी कापलं, म्हणजे ज्या ब्राह्मणाला मिशा आहेत आणि ज्या ब्राह्मणाला डोक्यावर केस आहेत, केस नसून शेंडी आहे, तर त्यांची शेंडी कापली आणि मिशा कापले तर जीव दिल्या इतकं त्यांना शिक्षा, असं म्हणून राहत होतं. तर हे असं आहे. तर म्हणजे आपण अशा गोष्टी करू शकतो. म्हणजे आपण जे म्हणतो ना, तिरुपतीला जाऊन आले, केश खंडन करून आले, देवाला आम्ही केस दिलो, म्हणजे केसांनीच सौंदर्य आहे आपल्याला. तर ते सौंदर्य आपण काढून टाकतो. स्त्रीचं सौंदर्य पण केसांमध्येच आहे. तर पहिल्या काळामध्ये विधवा झाल्यानंतर तिला केस काढून टाकत होते, कारण तिचं सौंदर्य निघून जाय, दुसऱ्या पुरुषाचं तिच्यावर नजर पडू नये म्हणून केश खंडन करायचे. तर म्हणजे अशा प्रकारे आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. भगवंतासमोर, देवा मी तुला केश खंडन करून देतो, म्हणजे मी सुंदर दिसतीये, तर मी सुंदर न दिसायसाठी मी काय करायला पाहिजे, त्या गोष्टी मी करू शकते. पण ते करूनही तुझ्यामधला मीपणा जर कमी नाही झाला तर मग काही उपयोगाचं नाहीये. तर इथं मीपणा भगवंताच्या चरणी अर्पण करायला पाहिजे. तर इथं नवविधा भक्ती आपण जे बघितलो की नाही, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, म्हणजे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य आणि सख्य, हे सगळं भक्ती आहेच. पण सगळ्यात शेवटची भक्ती कोणची आहे, आत्मनिवेदन. म्हणजे माझा मीपणा पूर्ण मी तुला देऊन टाकलो, मी केलेलं कर्माचं कर्तृत्व माझ्याजवळ नाहीये, सगळं काही तुझ्यामुळे आहे, हे जर आपण भगवंताच्यावर सोडून दिलो तर मग तिथं आपल्याला आत्मदर्शन होतं, आत्मनिवेदन ही भक्ती आपल्यामध्ये होते. म्हणून रामदास स्वामी काय सांगतात, देव आणि भक्त या दोघांचे मूळ स्वरूप पाहायला गेले की दोघांमधील भेदच नाहीसा होतो. या सगळ्या दृश्याहून वेगळा असा परमात्मा तेवढा शिल्लक उरतो. त्या परमात्म्या स्वरूपाशी समरस झाल्यावर दोनपणाला, द्वैताला किंवा मीतूपणाला जागा उरतच नाही. म्हणजे मीतू पण तिथे राहतच नाही. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला सुरुवात इकडून करायचंय की दोघांमधलं भेद आपल्याला नको आहे. हे चांगलं, हे वाईट, सुख दुःख, जय पराजय, शीत उष्ण, ह्या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर गेलो तर मग तिथं आपल्याला काहीही मीपणाच राहत नाही. आत्मनिवेदनाने स्वतःचे संपूर्ण आत्मसमर्पण झाले की अभेद भक्तीची अवस्था प्राप्त होते. या अवस्थेलाच सायुज्य मुक्ती असे म्हणतात, म्हणून म्हटलेले आहेत. तर आता ह्याच्या पुढचे पुन्हा 20 ओवी वैशालीताई वाचतील, मग आपण अर्थ बघूया. श्रीराम. नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणे परी, लोह सोने होता माघारी, काळीमा नये श्रीराम. तैसे भगवंती मिळाला, तो नवेच वेगळा केला, देव भक्त आपण झाला, विभक्त नवे श्रीराम. देव भक्त दोन्ही एक, ज्यासी कळला विवेक, साधुजनी मोक्षदायक, तोची जाणावा श्रीराम. आता असो हे बोलणे, देव पाहावा भक्तपणे, तेने त्याचे ऐश्वर्य मिळणे, तत्काळ अंगी श्रीराम. देहचे होऊन राहिजे, तेने देह दुःख साहिजे, देहातीत होता पाविजे, परब्रह्म ते श्रीराम. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे, कवन सांगिजे श्रीराम. ऐसे श्रोता आक्षेपिले, याचे उत्तरे काय बोलले, तेच आता निरोपले, सावध ऐका श्रीराम. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे, देह संग हा नसाये, तुझ विदेहासी श्रीराम. ज्याची बुद्धी होय तैसी,
वेद वर्णिती तयासी शोधिता नाना शास्त्रांशी तो न पडे ठाई श्रीराम. ऐश्वर्य ऐसे तत्वता बाणे देह बुद्धी सोडिता देह मी ऐसे भाविता अधोगती श्रीराम. ह्या कारणे साधू वचन मानू नये अप्रमाण मिथ्या मानिता दूषण लागो पाहे श्रीराम. साधू वचन ते कैसे काय करावे काय धरावे विश्वासे एक वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे श्रीराम. सोहम आत्मा स्वानंद गण अजन्मा तोची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे श्रीराम. महावाक्याचे अंतर तूची ब्रह्म निरंतर ऐसी या वचनाचा मिशन पडोची नये श्रीराम. देहाची होईल अंत मग तुम्ही पावेला अनंत ऐसे बोलणे निभ्रांत मानूच नये श्रीराम. एक मूर्ख ऐसे म्हणती माया नसेले कल्पांती मग आम्हास ब्रह्मप्राप्ती एरवी नाही श्रीराम. मायेची होईल कल्पांत अथवा देहासी येईल अंत तेव्हा पावेल निवांत परब्रह्म श्रीराम. हे बोलणे अप्रमाण ऐसे नवे समाधानाचे लक्षण वेगळेची असे श्रीराम. सैन्य अवघेची मरावे मग राज्यपद प्राप्त व्हावे सैन्य असताची राज्य करावे हे कळेना श्रीराम. माया असोनीच नाही देह असताच विदेही ऐसे समाधान काही ओळखावे श्रीराम. तर इथे सुरुवातीला कसं सांगितलंय देहबुद्धी सोडून द्यावं म्हणजे इथं मीपणा तर पहिले आपण सोडून द्यायला पाहिजे. मीपणा सोडून द्यायला म्हणजे माया ममता माझे लोक माझं घर माझं दार हे सगळं माया आणि ममतामध्येच अडकलेले असतात. तर ते पहिले सोडून द्यायचं. नंतर मी देह आहे या भावनेने राहिलो तर आपल्याला देहाची दुःखे सोसावी लागतात. म्हणजे मी देह आहे आपण किती जरी म्हणलो मी गीताचं खूप अभ्यास केले बरं का मला खूप काही कळतंय सगळं काही होतंय पण साधं एक मुंगी चावलं डास चावलं की छट्ट म्हणून आपण हातावर मारून घेतो. म्हणजे आपल्याला ते डास चाळवलेलं जाणीव होते आपल्याला त्या क्षणी. पण खरोखर जे तपस्वी आहेत म्हणजे आपण हे तुम्ही म्हणता की असुर जे सुर म्हणजे देव असुर जे आहेत आपण हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू रावण आहे हे असे कितीतरी आता भस्मासूर आहे हे सगळे तप केलेले आहेत. तप करून भगवंताला प्रसन्न करून घेतलेले आहेत. पण ते तपश्चर्या करत असताना त्यांच्या अंगावर ते मुंग्यांचं वारूळ निर्माण झालेलं आहे. म्हणजे मुंग्यांचं वारूळ निर्माण झालेलं आहे म्हणजे मुंग्या सहज येऊन वारूळ निर्माण करतात का हो नाही करत. आपल्या शरीरातलं जे मांस आहे ते खाऊन मगच तिथं ते वारूळ निर्माण करतील ना. तर म्हणजे ते मुंग्या चावलेत साप चावलेले असतील विंचू चावलेले असतील पण त्यांना ते देहभानच नाहीये. देहभान नाहीये म्हणजे मी देहात आहे ही वृत्ती त्यांच्यामध्ये नव्हती. म्हणजे असं तपश्चर्या करणं जे आहे म्हणजे देहातून मी देह आहे ह्या भावनेमध्ये राहू नये. म्हणजे आपल्याला साधं मुंगी चावलं तरी आपल्याला जाणीव होते की माझ्या देहाला मुंगी चावली आहे. तर तपश्चर्या करणारे संत साधू जे आहेत त्यांना ते देहबुद्धी राहत नाही म्हणूनच त्यांना पटकन आत्मदर्शन होत असतं. आपल्याला का होत नाही त्याचं कारण हेच आहे आपल्याला खूप वाटतं म्हणतो ना आता आपणच स्वतः डिस्कस करतो की नाही हो ह्या जन्मी आपण गीता उशीर झाला तरी हरकत नाही हो 50 वर्षानंतर का होईना 60 वर्षानंतर का होईना गीता वाचायचं बुद्धी सुचली आपल्याला दासबोध वाचायचं सुचलं ज्ञानेश्वरी वाचतोय आपण हे सगळं आपल्याला कळतंय हो. पण ह्या जन्मी जरी नाही झालं ना तर पुढच्या जन्मी तरी आपल्याला हे सगळं आपण पुण्य केलो ना ह्याचं पुण्य सगळं आपल्याला पुढच्या जन्मी मिळेल आणि आपण चांगल्या योनीत जाऊ आणि ब्राह्मणाच्या घरी जन्म घेऊ आणि परत आपण सगळं काही पुन्हा अभ्यास करू असा आपण विचार करतो. पण हे आता आपण सुरू केलेलं आहे म्हणजे सुरू करून किती झालं जास्तीत जास्त 10 वर्ष झाले असतील 15 वर्ष झाले असतील 20 वर्ष झाले असतील. पण त्याच्या अगोदर काय पाप केलो किंवा हे करत करत सुद्धा कितीतरी पाप केलेले आहेत. त्याचं एक साधारण उदाहरण सांगते मी. मनामध्ये सुद्धा आपल्या वृत्ती येऊ नये म्हणतो आपण की समोरच्याच्या मना द्वेष जळण हे जे आहे ना ते येऊ नये. पण आपण बाहेर किती जरी नाही बोललं तरी सुद्धा आपल्याला थोडंसं जलन असतं नाही ती आपल्यापेक्षा पुढे गेली आहे बरं का तिच्यापेक्षा आपल्याला थोडं पुढे जायचंय
म्हणून हे वृत्ती जे येतात मनामध्ये सुद्धा, सूक्ष्म बुद्धीमध्ये सुद्धा आपल्याला हे विचार येऊ नये. असे कितीतरी आपल्याला विचार येऊन गेलेले आहेत. मग त्याचं सगळं आपल्याला कर्म भोगावंच लागेल ना. तर पुढचा जन्म आपल्याला हे येईल म्हणून कशाची गॅरंटी आहे? मनुष्य जन्म येईल म्हणून गॅरंटीच नाहीये. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला ह्या जन्मी कितीतरी धडपड करावं लागेल आपल्याला, की आपल्याला देहबुद्धी जायला पाहिजे. देहबुद्धी तर दूर, मीपणाच जात नाही आपल्यामधलं सुरुवात, तर देहबुद्धी कुठून जाईल? तर ते आपल्याला देहबुद्धी गेल्याशिवाय आपल्याला आत्मनिवेदन करता येत नाही आणि आत्मदर्शन होत नाही. तर देहातीत असणारी आत्मबुद्धी ज्याला प्राप्त झाली तो विदेही बनतो. म्हणजे देहातीत म्हणजे देहाच्या पलीकडे निघून जातो, त्याला आत्मबुद्धी प्राप्त झाली तो विदेही बनतो. म्हणजे तो विदेही बनतो म्हणजे काय? विदेही म्हणजे काय? देहबुद्धी नाहीये. म्हणजे मला देह आहे, माझ्या देहाला सुख आहे, माझ्या देहाला दुःख आहे. म्हणजे पंखा चालू असू दे, गरमीमध्ये भर उन्हामध्ये आपण जातो तर आपल्या डोक्यावर छत्री नाहीये, काही नाहीये, तरी आपल्याला काही होत नाही. पायात चप्पल नाहीये, चालत जातोय तरी आपल्याला काही होत नाही. तेव्हा ते विदेही बुद्धी होती आपली. म्हणजे आपल्याला पायाला पोळलेलं कळत नाही. थंडीमध्ये किती थंडी असू दे, आता साधं प्रयागराजला जायचंय ग, काय काय घेऊन जाऊ? थर्मलवेअर घेऊन जायला पाहिजे ना, थंडीचं शॉल घेऊन जायला पाहिजे, कानटोपी घेऊन जायला पाहिजे, स्वेटर घेऊन जायला पाहिजे. म्हणजे आपण किती तयारी करत जातो या सगळ्या गोष्टी. तेवढंच नाही, तिकडे गेल्यानंतर पाणी आपल्याला सूट नाही झाले, जुलाब झाले तर मग जुलाबाची गोळी घेऊन जाऊ, ताप आले तर मग डोलो घेऊन जाऊ आपण सोबत, झेंडूबाम घेऊन जाऊ. मग चालावं खूप लागतंय तर आपण पायाला स्प्रे मारण्यासाठी म्हणून मूग घेऊन जाऊ. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची आपण म्हणजे देहबुद्धी किती आहे आपल्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीत जर राहिलो तर आपल्याला काहीही करता येत नाही म्हणून सांगितलंय. तर इथे शिष्य विचारतो गुरुला की संतांचे सांगणे कोणते ऐकावे, कोणते ते सांगावे, संतांचं लक्षण कोणचं आहे ते सांगा म्हणून म्हणतायत, आणि कशावर खरा विश्वास ठेवावा ते आम्हाला सांगा म्हणून म्हणतायत. तर त्यावेळेस सोहम म्हणजे तो आत्मा मीच आहे, म्हणजे मीच आहे, भगवंत आणि मी वेगळे नाहीत. आत्मा म्हणजे आपल्यामध्ये असलेला आत्मा जो आहे तो भगवंत परब्रह्मच आहे, तर ते आणि मी वेगळे नाहीत, हे आपल्याला आनंद घ्यायचा आहे म्हणून सांगितलं. ज्याला जन्म नाही असा आत्मा तूच आहे, म्हणजे ज्याला जन्म नाही मरण नाही असा तू आहेस. म्हणजे आपण मरणाला भीतो, जन्म झाल्यानंतर सगळ्या दुःखाचं सुखाचं सगळ्या गोष्टीला आपण धरून चालतो आणि मृत्यूला घाबरतो. असं झालं तर मला मरण आलं तर मी खाली पडलो, आणि असं झालं तर मला तर हे झालं, अशा सगळ्या गोष्टी आहे. तर हे सगळं त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. म्हणजे हे आपल्याला संत सांगतात, त्याच्यावर विश्वास ठेवावा. तूच शाश्वत ब्रह्म आहे, हाच महावाक्य खरा अर्थ आहे. त्या वचनाचा कधीही विसर पडू देऊ नये. देहाचा अंत झाल्यावर मग मला अनंत ब्रह्म प्राप्त होईल हे बोलणे वेडेपणाचे. म्हणजे मी गेल्यानंतर मला परब्रह्म सापडेल, साक्षात्कार होईल किंवा पुढच्या जन्मामध्ये आपल्याला होईल, हे अशा गोष्टी खरं मानू नये म्हणून सांगतायत. आणि काही मूर्ख लोक असे म्हणतात की विश्वाचा प्रलय काल आला म्हणजे माया नाहीशी होते. म्हणजे प्रलयामध्ये सगळं माया नाहीशी होते ना. म्हणजे काय, जे दृश्यसृष्टी दिसते ते सगळं प्रलयामध्ये नष्ट पावतं. मग ते नष्ट पावल्यानंतर आपण कशाबद्दल माया करणार आहेत? आपल्याला माया करायला काही आहेच नाही. मग आपल्याला त्यावेळेस ऑटोमॅटिक आपल्याला आपसुकच आपल्याला परब्रह्म मिळून जातं, साक्षात्कार होतं, आत्मदर्शन होतं. तर तेव्हापर्यंत आपण वाट बघत बसावं का? प्रलय केव्हा येणार आहे? आत्ताच म्हणतात कलियुगाचे अर्धे दिवस पण संपले नाहीयेत म्हणून. तर आपलं जन्म किती दिवस आहे? आजच्या ह्या क्षणाचं पुढच्या क्षणाचं आपल्याला माहित नाही काय होणार आहे. तर प्रलयापर्यंत आपण थोडंच राहणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही वाट बघू नका असं रामदास स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणजे जे वाट बघत बसलेले आहेत ते मूर्ख आहेत असं म्हणा. आणि या बोलण्याला काही आधार नाही, कारण आत्मज्ञानाने मिळणारे समाधान अशा प्रकारे होत नाही.
समाधानाचे लक्षण काही निराळेच आहे. म्हणजे जे ज्ञान झालेले आहेत त्यांची वृत्तीच वेगळी असते असं म्हणून सांगतात. तर त्याच्यासाठी एक छोटस उदाहरण त्यांनी असं दिले, सगळे सैन्य मरून गेल्यावर मग आपण सिंहासनावर बसावे असा जर एखाद्याने विचार केला तर तो खात्रीने वेडेपणाचाच ठरेल. सगळे सैन्य जिवंत असून राज्य करण्यात खरी शोभा आहे. म्हणजे सगळे मरून गेले. आता अर्जुन स्वतःच म्हणतो ना, माझे लोक सगळे गेल्यानंतर मी कशासाठी राज्य करू, म्हणून तो मोहात पडतो की नाही. तर ते तसं मोह नकोय आपल्याला. तर ते जिवंत असून राज्य करण्याची खरी शोभा आहे हे त्या वेड्यास कळत नाही. माया असून नसल्यासारखी व्हावे, देह असून विदेही अवस्था असावी, असे जे समाधान आहे त्याचा थोडा अनुभव आपण घ्यावा म्हणून म्हणतात. म्हणजे देह आहे पण विदेही वृत्तीमध्ये राहायला पाहिजे. विदेही वृत्ती म्हणजे सांगितलं ना, कुठल्याही गोष्टीचं सुख दुःख नको, शीतोष्ण नको, जय पराजय नको, मानापमान नको, हे सगळ्या गोष्टीतून आपण पार गेलो म्हणजे विदेही वृत्ती. देह राहून सुद्धा विदेही वृत्तीमध्ये राहणं, तेव्हा कुठं आपल्याला आत्मदर्शन होतं म्हणून सांगतायत. तर पुढचे 20 ओवी पुन्हा वाचा तुम्ही. श्रीराम. राज्यपद हाताशी आले, मग परिवारे काय केले, परिवार देखते राज्य गेले, हे तो घरेना श्रीराम. प्राप्त झाली आत्मज्ञान, तैसे दृश्य देहभान, दृष्टी पडता समाधान, जाणार नाही श्रीराम. मार्गी मुळी सर्पाकार, देखता भय आले थोर, कळता तेथीचा विचार, मग मारणे काय श्रीराम. तैसी माया भयानक, विचार पाहता माईक, मग तयेचा धाक, कासे आधरावा श्रीराम. देखता मृगजळाचे पूर, म्हणे कैसे पाहो पैल पार, कळता तेथेचे विचार, साकडे कैसे श्रीराम. देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परमधाक, जागृती आली असा शंक, कासे आवावे श्रीराम. तथापि माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पने असे, तेथे उद्वेग काहीसे, निर्विकल्पासी श्रीराम. अंतिमती त्याची गती, ऐसे सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती, सहजची झाली श्रीराम. चौदेहाचा अंत आणि जन्ममुळांचा प्रांत, अंता प्रांतासी अलिप्त, तो तू आत्मा श्रीराम. तयासी ऐसी आहे मती, तयास ज्ञाने आत्मगती, गती आणि अवगती, वेगळा जेतो श्रीराम. मती खुंटली वेदांची, तेथे गती आणि अवगती कैसी, आत्मशास्त्र गुरु प्रचितीची, ऐकता आली श्रीराम. जीवपणाची पिटली भ्रांती, वस्तू आदी आत्मप्रचिती, प्राणी पावला उत्तम गती, सद्गुरु बोधे श्रीराम. सद्गुरु बोध जेव्हा झाला, चौदेहाचा अंत आला, तेने निजध्यास लागला, सस्वरूपी श्रीराम. तेने निजध्यासे प्राणी, ध्येयांची झाला निर्वाणी, सायुज्य मुक्तीची धनी, मुक्तीचा धनी, होऊन बैसला श्रीराम. दृश्य पदार्थ ओसरता, अवघा आत्माची तत्वता, नेहतून विचारे पाहता, दृश्य मुळीच नाही श्रीराम. मिथ्यात्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभव आले, शेवटी पाहिजे ऐकिले, या नाव मोक्ष श्रीराम. सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केले चिरकरी, अत्यादरे श्रीराम. जेथे आटती दोन्ही पक्ष, तेथे लक्षणा अलक्ष, या नाव जाणिये मोक्ष, नेमस्तात्मा श्रीराम. जेथे ध्यान धारणा सरे, कल्पना निर्विकल्पासी मुरे, निर्विकल्पी मुरे, केवळ नेप्ती मात्र उरे, सूक्ष्म ब्रह्म श्रीराम. भवमृगजळ आटले, तटिके बंधन सुटले, अजन्म्यास मुक्त केले, जन्म दुःखापासून श्रीराम. तर इथे हे सांगतायत की म्हणजे 2-3 असे आपल्याला उदाहरण दिलेले आहेत. म्हणजे मृगजळाच्या बद्दल, आपण वाळवंटामध्ये जात राहतो तर वाळू चमकत असतं उन्हाच्या प्रकाशामध्ये, तर आपल्याला ते चमकलेलं वाळूला बघून काय वाटतं, पाणीच आहे, पण खरं वाळवंटामध्ये पाणी मिळतच नाही. तर त्याप्रमाणेच आपल्याला इथं माया सगळं आहे, परब्रह्म आपल्याला हाती लागत नाही असं म्हणून सांगतायत. आणि अजून एक उदाहरण त्यांनी काय दिलेले आहेत. एका माणसाला झोपेमध्ये एक भयंकर स्वप्न पडले
त्यामुळे त्या स्वप्नामध्ये तो फार घाबरला, पण तो जागा झाल्यावर त्याचे भय आपोआप नाहीसे झाले. अशा रीतीने माणूस स्वतः कल्पना करतो आणि कल्पनाच्या पायी घाबरतो. म्हणजे आपणच सगळं कल्पना करत राहतो, हे असं आहे, ते तसं आहे, हे आहे, ते आहे, म्हणून हे सगळ्या गोष्टी आपण विचार करत राहतो आणि त्या गोष्टीला आपण घाबरून जातो. माया देखील आपल्या कल्पनेचाच परिणाम आहे. पण आपण स्वानंद घन आत्मस्वरूप आहोत हा अनुभव आल्यावर आपण कल्पनेच्या पलीकडे आहोत याची खात्री पटते. जो निर्विकल्पच आहे त्याला माया दुःख देऊ शकत नाही, तो निर्भय असतो. म्हणजे कल्पना कशाने होते आपल्याला, म्हणजे कोणत्याही गोष्टीची आपण कल्पना करतो. म्हणजे आता आपण बसल्या बसल्या काहीतरी लग्नाच्या बद्दल विचार करत असतो, मुलाबाळांच्या बद्दल विचार करत असतो, किंवा कल्पना करत राहतो. म्हणून म्हणजे काय, पुढच्या भविष्याची विचार करत राहतो की नाही, त्याचं सगळं आपण हे करत राहतो, कल्पना करत राहतो. पण आपण स्वानंद घन आत्मस्वरूप आहोत हा अनुभव आला म्हणजे आपल्याला कशाचंच देणं घेणं नाही हे जर अनुभव आलं तर आपण कल्पनाही करत नाही, निर्विकल्प होऊन जातो. निर्विकल्प झालं की त्याला माया दुःख देऊ शकत नाही. म्हणजे माया दुःख देऊ शकत नाही म्हणजे दृश्य सृष्टी जे आहे ते आपल्याला त्रास देऊ शकत नाही. म्हणजे दृश्य सृष्टीमध्ये सगळंच येतं. मग त्या ऊन आहे, पाऊस आहे, थंडी आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्याच्यात आपल्याला आपण कशाचंच काहीही आपल्याला भान राहत नाही. आपण स्वानंदामध्येच राहतो. कुठल्याही गोष्टीचं आपल्याला दुःख होत नाही. गरमी झालं तरी त्रास होत नाही, थंडी झालं तरी त्रास होत नाही. आणि तो निर्भय असतो. म्हणजे भविष्याची काळजी, चिंता त्याला राहत नाही. तर आत्मप्रचितीने स्वरूपाशी तदाकार होते आणि जिकडे तिकडे स्वरूप पसरलेले आढळते. म्हणजे जिथं पहा तिथं आपल्याला परब्रह्म परमात्माच दिसतो असं म्हणून म्हणतात. तर अजून एक गोष्ट काय होते की अंतकाळी मनाची जशी अवस्था असते तशी मेल्यानंतर गती मिळते. म्हणजे जेव्हा आपण मरण्याच्या स्टेजवर असतो, म्हणजे आता आपण बहुतेक करून काय म्हणतो, माणूस 60च्या नंतर केव्हाही जाऊ शकतो, 70ला जाऊ शकतो, 65ला जाऊ शकतो, किंवा 60 वर्ष पूर्ण झालेल्या दुसऱ्या दिवशी पण जाऊ शकतो. कमीत कमी 60 वर्ष तरी माणूस जगतो आपण, अशी आपण कल्पना करतो. पण ते कल्पना करत असताना प्रत्यक्षात आपण केव्हा जातो आपल्याला माहित नाही. आणि ते जातानाची अवस्था काय आहे आपल्याला माहित नाही. त्या अवस्थेमध्ये आपण भगवंताचं नाम घेत असतो का कोणाशी भांडत असतो, किंवा कोणाचं ऍक्सिडेंट होऊन मरून जातं, की कोणी घाबरून मरून जातं. आता काही लोकांचं, आता एक गोष्टच आपण ऐकलो होतो की एका माणसाला लॉटरीची तिकीट घ्यायची खूप हौस असते आणि तो माणूस लॉटरीची तिकीट घेत असतो, पण एकदाही त्याला लॉटरी लागत नाही. आणि त्याच्या वयाच्या 75 वर्षाला त्याला हार्ट अटॅक येतं. हार्ट अटॅक येऊन तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला असतो आणि त्याला सगळे डॉक्टर्स सगळं चांगलं उपचार करून तो चांगला होतो आणि उद्या तो डिस्चार्ज होणार, इथल्या ह्या स्टेजपर्यंत येतो, चांगला होऊन जातो. पण त्याच वेळेस त्याला 1 रुपयाचं लॉटरी घेतलेल्याला त्याला 1 लाख त्याला हे मिळालं, काय म्हणतात, लॉटरी मिळालं म्हणून पेपरमध्ये ते घोषित झालेलं आहे त्याचा नंबर. तर ते मुलं बघतात, अरे बाबांचा नंबर आहे, आलेला आहे. पण बाबांना जर हे गोष्ट सांगितलं तर आनंदाच्या भरात ते मृत्यू पावतील, तर त्यांना कसं सांगायला पाहिजे म्हणून ते विचार करतात. मग ते म्हणतात की आपण डॉक्टरांनाच सांगूया, ते व्यवस्थित सांगू शकतील बाबांना आणि बाबा परत चांगले होतील. ह्या हेतूनी डॉक्टरांना जाऊन कन्सल्ट करतात आणि डॉक्टरांना सांगतात की आमच्या वडिलांना 1 लाख रुपयाचं लॉटरी लागलेलं आहे. पण ही गोष्ट जर सांगितलं त्यांना आणि त्यांना जर तिकीट विचारलं तर ते एकदम हार्ट अटॅक, पुन्हा सेकंड अटॅक येऊन ते मृत्यू पावायची भीती आहे. तर डॉक्टर तुम्ही समोर राहून त्यांना सांगून, जर एखाद्या वेळेस तशी काही परिस्थिती आली तर तुम्ही लगेच उपचार पण करू शकतात, म्हणून तुम्हीच सांगा असं म्हणून डॉक्टरांना मुलं जाऊन सांगतात. तर डॉक्टर आता किती प्रकारे विचार करून त्या रोगीकडे जातात, जाऊन म्हणतात की असं जर समजा तुम्ही आतापर्यंत तिकीट घेतलात, लॉटरी तिकीट घेतलात, तुम्हाला मिळालं नाही, पण आता आलं तर तुम्ही काय करतात. तर ते म्हणाले, मी माझ्या वयाच्या 75व्या वर्षापर्यंत, म्हणजे मला जसं कळालं 15-16व्या वर्षापासून मी तिकीट घेतोय, आतापर्यंत मला एकही लॉटरी तिकीट लागलेलं नाहीये, तर आता लागेल असं मला विश्वासच होत नाहीये.
तर डॉक्टर म्हणतात जर समजा लागलं तर तुम्ही काय करताल, तुम्हाला खूप आनंद होईल का? मला काय आनंद होणार नाही म्हणे, कारण मी लॉटरी तिकीटमध्ये इतके पैसे खर्च केलो, ते आता आलेले पैसे सगळं मी दिलेलेच मला वापस आलेत असं समजतो. तर नाही, तरी पण समजा आलेच, समजा 1 लाख रुपये आले, 1 लाख रुपये येणं शक्यच नाही म्हणून म्हणतात. जर समजा आले तर त्यावेळेस ते म्हणतात की 1 लाख रुपये जर आले त्याच्यामधला अर्धा पैसा मी तुम्हाला देतो म्हणून म्हणतात डॉक्टरला. तर त्या डॉक्टरला त्या आनंदामध्ये मला बसल्या ठिकाणी कसंही त्याला माहित आहे तिकीट लॉटरी लागलेली आहे म्हणून माहित आहे, तर मला बसल्या ठिकाणी 50,000 मिळणार आहे ह्या आनंदामध्ये त्यालाच हार्ट अटॅक येतं म्हणे. म्हणजे अशा गोष्टींनी आनंदामध्ये सुद्धा माणूस हे होऊन जातो. म्हणजे आपण म्हणतो की नाही घाबरून जातो, म्हणजे अचानक शॉक लागणं. अचानक शॉक लागणं म्हणजे इलेक्ट्रिक शॉक नाही, म्हणजे कोणचं तरी एक गोष्ट आता न कळता घडून गेलं तर एकदम माणूस शॉकमध्ये येतो आणि त्या क्षणी काहीही होऊ शकतं, मृत्यू होऊ शकतं, पॅरालिसिस अटॅक येऊ शकतं, काहीही होऊ शकतं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये असतो आपण, तर त्याप्रमाणेच आपल्याला पुढचा जन्म येतो असं म्हणून सांगता येते. तर अंतकाळी मनाची जशी अवस्था असते तशी मेल्यानंतर गती मिळते. म्हणजे मरताना जे विचार आपल्या डोक्यात चालू असतं त्याप्रमाणे आपल्याला ती गती मिळते, मोक्ष मिळत नाही, गती मिळते. हे जर खरे तर मी स्वानंद घन आत्मा आहे हा दृढनिश्चय विचार मनात राहून जर देहबुद्धीचा अंत झाला तर स्वस्वरूपी प्राप्ती आपोआपच होते यात शंका नाही. म्हणजे हे आपणच भगवंत आहोत, मी आणि देव वेगळे नाहीत, ही वृत्ती जर आपल्यामध्ये सतत राहिली, सतत जर ह्याच चिंतनामध्ये राहिलो, आपण निधिध्यासमध्ये राहिलो, तर आपल्याला मरणाच्या वेळेस पण हेच येईल ना हो डोक्यामध्ये, दुसरे विचार येणारच नाहीत आपल्याला. जसं ते हे कथा कितीतरी लोकांनी सांगितलेलं आहे की जर कंजूस माणूस जर मरताना त्याच्या डोक्यामध्ये सतत विचार पैसा 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 कसं वाचवू मी म्हणूनच विचार राहतं. जर मरायच्या वेळेस तो त्याचं बोलणं बंद पडलं आणि तो वावा के म्हणू लागला तर लोकांना काय वाटतं तो वासुदेव केशव म्हणेल, म्हणून जर वैद्याला बोलावून त्याच्या जिभेवर ते चाटण लावून त्याला बोलायचा प्रयत्न करायला लावलं तर तो वासुदेव केशव म्हणायच्या ऐवजी वासरू केरसोणी खातीये रे तुम्ही काय संसार करतात असं बोलणारे सुद्धा काही लोक असतात. मग त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार असतं, वासुदेव केशव येणारच नाही तो मरायच्या वेळेस. पण सतत जर आपल्या डोक्यामध्ये विचार चांगले चालू असतील, सतत जर आपण गीता अभ्यास करत असो, सतत आपण चांगल्या श्लोकांचा अभ्यास करत असू, चांगल्या गोष्टीचा विचार करत असू, भगवंताचं नामस्मरण सतत करत असू, तर आपल्याला मरत्यावेळी म्हणजे ह्या क्षणी जरी आपल्याला मृत्यू आलं, आता आपण बोलत आहोत, आता मी बोलतीये, जर ह्या क्षणी जर मला मृत्यू आलं तर नक्कीच मोक्ष प्राप्ती होईल. आणि ह्या क्षणी जर तुमच्यापैकी कोणाला जर अंतकाळ आलं, म्हणजे चांगलं दासबोध ऐकतायत, चांगलं ग्रंथाच्या बद्दल विवेचन ऐकतायत तुम्ही, तर ह्या क्षणामध्ये तर मोक्ष नक्कीच होईल. पण ह्या क्षणी येईल मृत्यू आपल्याला माहित नाही, तर ह्याच्यासाठी म्हणून आपल्याला सतत निधिध्यास चिंतन करत राहिलं तरच आपल्याला शेवट चांगला येतो आणि आपल्याला चांगली गती किंवा मोक्ष मिळतं असं आपल्याला रामदास स्वामी सांगतायत. आणि त्याच्यानंतर आत्मदर्शनामध्ये शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती या तिन्हीचा समन्वय होतो, जे स्वस्वरूप शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. म्हणजे आपल्याला किती हे करावं लागतं. प्रचिती म्हणजे त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव घ्यावा लागतं. म्हणजे पहिले आपण शास्त्र प्रचिती म्हणजे ग्रंथ वाचतो, आपण पहिले ग्रंथ वाचतो म्हणजे शास्त्र प्रचिती येते आपल्याला. पण त्याच्यातून जरी आपल्याला काही कळालं नाही तर आपण गुरु प्रचितीसाठी म्हणून प्रयत्न करतो. म्हणजे गुरूंच्याकडे जाऊन आपल्याला काय अनुभव येतात म्हणून गुरु प्रचिती घेतो. मग ते दोन्ही घेतल्यानंतर मग आपल्याला आत्मप्रचिती येणारच, म्हणजे आपल्याला सगळं काही ज्ञान होतं. मग हे तिन्ही झाल्यानंतर तर मग काय, म्हणून तिन्ही अनुभव मूलतः एकच स्वरूप असतात. हा एकपणा म्हणजेच तिन्ही प्रचितीची एक ऐक्यता समजावी म्हणून सांगितलेलं आहे. आणि एकाच वस्तूचे सातत्याने चिंतन राहू लागले की त्या वस्तूचा निधिध्यास लागला असे म्हणतात. सत्संगामध्ये श्रवण झाल्यावर त्याचे मनन करावे. मननाचा उत्कर्ष होऊन निधिध्यास निर्माण झाला की साधना स्थिर झाली समजावी. म्हणजे
एकाच गोष्टीचं आपण सतत चिंतन करू लागलो म्हणजे ते निधिध्यास होतं. निधिध्यास झालं म्हणून म्हणलं की काय होतं, आपल्याला साधना स्थिर होते. म्हणजे आपण साधना जे करत असतो ते स्थिर होऊन सिद्धी प्राप्त होते. निधिध्यासाने साधक अखेर ध्येय स्वरूप बनून जातो, तो आत्मस्वरूप बनतो. तो आत्मस्वरूप बनतो तो सायुज्य मुक्तीचा मालक होतो. सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंत आणि मी वेगळे नाही. 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत ना, स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता. तर हे 3 मुक्ती झाल्यानंतर सायुज्य मुक्ती जे आहे की नाही ते भगवंताला एकरूप होणं, त्याला सायुज्य मुक्ती असे म्हणतात. त्याच्यानंतर एक गोष्ट असं सांगितलेलं आहे त्यांनी की सद्गुरूचे वचन जो आपल्या हृदयामध्ये घट्ट धरून ठेवतो तोच मोक्षाचा अधिकारी होतो. म्हणजे सद्गुरू जे चांगलं सांगतात ते जर घट्ट धरून ठेवला मनाशी तोच मोक्षाचा अधिकारी होतो. सद्गुरूंच्या वचनाने श्रवण आणि मनन अत्यंत आदराने तो पुन्हा पुन्हा करीत असतो. म्हणजे नुसतं सद्गुरू सांगितलेत, ह्या एकाने ऐकलो, त्या एकाने ह्या कानाने ऐकलो, त्या कानाने सोडून दिलो तर त्याचा उपयोग नाहीये. तर ते सतत त्याचं चिंतन करीत राहिलं तरच आपल्याला मोक्षप्राप्तीचे आपण अधिकारी बनून राहू शकतो असं म्हणून सांगितलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट काय सांगितले, प्रपंच रूपी मृगजळ सुकून जाते. देहबुद्धीने घातलेले व मुळातच खोटे असलेले मीपणाचे बंधन तुटते आणि जो वास्तविक अजन्मा असा आत्मा त्याची जन्ममरणाची दुःखातून सुटका होते. म्हणून म्हणलं तर देहबुद्धी शेवटी देहबुद्धी नको, हेच आपल्याला प्रत्येक वेळेस रामदास स्वामी सांगत असतात. आपण हे देहबुद्धी नको म्हणून म्हणतो, पण प्रत्यक्षामध्ये जे आपण अनुभव, तुझं डोकं दुखू दे ग, तेव्हा कळतं, तेव्हा तुला कळतं. आता माझं डोकं दुखू लागलेलं, तुला काय कळणार आहे, तुला कळत नाही ग, तुला डोकं दुखतच नाही ना. आपण असं ह्या गोष्टी म्हणू. खरंच आहे, प्रत्यक्षात जेव्हा आपण ज्या दुःख भोगत असतो तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की समोरच्याला काय कळतं त्याच्याबद्दल, असं म्हणून आपण विचार करतो. पण हे साधी गोष्ट आहे, डोकं दुःख हे सगळं आपण साधी गोष्ट आहे. पण देह हे नाही, हेच विचार करणं म्हणजे फार अवघड आहे. देह नाही, देहामध्ये राहून माझा देह नाही हे आपण कसं विचार करू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला सतत चिंतन करावं लागतं, सतत निधिध्यास करावं लागतं. म्हणजे सतत भगवंताचं नामस्मरण. मी देह नाही, मला सुख दुःख नाही, मला माझे कोणी नाही. पण सगळ्यात मोठं गोष्ट कोणतं आहे माहितीये का ह्याच्यामध्ये, एक मला कळालेलं गोष्ट म्हणजे ह्या पूर्ण आत्मदर्शनाचं एकच सार मला असं वाटतं की मी करतो म्हणून अभिमान नकोय, पण दुसऱ्यांवर डिपेंडन्सी पण नकोय. प्रत्येक गोष्ट मला नाही जमत हो, त्यांनी करून दिलं तर मी खाते, त्यांनी नाही करून दिलं तर मी नाही जेवत. हे तर जेवण्याच्या बाबतीत आहे. पण काही काही गोष्टी नाही हो, मला जाणं जमत नाही, मला एकटं कुठं जाणं होतं, मला कोणीतरी घेऊन गेलं तरच मी जाते असं म्हणून म्हणणं. माझ्या डोळ्याला दिसत नाही हो, मी पुस्तक वाचू शकत नाही, ग्रंथ वाचू शकत नाही, कानाला ऐकू येत नाही, काही करू, खाल्लं तर तोंडाला चव लागत नाही, नाकाला वास नाहीये, अशी माझी परिस्थिती झाली हो. आता ह्या वेळेस मी काय देवाचं नाव घेऊ असं म्हणून म्हणणारे लोक असतात. पण त्यावेळेसच आपण भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर इथं अभिमान नको, अहंकार नको, पण कोणावर डिपेंडन्सी पण नको. म्हणजे मी करते सगळं आपणच करायचं, कोणावर डिपेंड राहायचं नाही. माझं काम मीच करणार, मीच दुसऱ्यांना मदत करेन, मी दुसऱ्यांसाठी काहीतरी करेन, ही वृत्ती आपल्यामध्ये राहायला पाहिजे. माझ्यासाठी कोणी काही करायला नको, ही वृत्ती आपल्यामध्ये राहायला पाहिजे. म्हणून मी करते म्हणून अभिमानही नकोय, पण सगळं काही आपण करायचं, कोणावर डिपेंडन्सी राहायचं नाही, आणि आपण करतोय हे अहंकार नकोय. हे खरं आत्मदर्शन आहे असं मला वाटतं. तर हे एवढं सगळं आपण वाचतोय, तर हे एवढं वाक्य जर आपण लक्षात ठेवलं तर नक्कीच आपल्याला आत्मदर्शन होईल असं म्हणून रामदास स्वामी आपल्याला सांगत आहेत. तर आता ह्याच्या पुढचा आपल्याला उरलेले ओवी पूर्ण वाचून घ्या आता तुम्ही. श्रीराम. निसंगाची संगव्याधी, विदेहाची देहबुद्धी, विवेकेत तोडली उपाधी, निप्रपंचाची श्रीराम.
अद्वैताचे तोडले द्वैत, एकांतास दिला एकांत, अनंतास दिला अंत, अनंताचा श्रीराम. जागृतीसे चेवविले, चैर्यास सावध केले, निजबोधास प्रबोधिले, आत्मज्ञान श्रीराम. अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर, योग केला श्रीराम. निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले, बहुता दिवसा भेटले, आपणासी आपण श्रीराम. तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडला बहिरा, भूत पंचकाची बाधा, विरसून गेली श्रीराम. झाले साधनाचे फळ, निश्चळास केले निश्चळ, निर्मळाचा केला मळ, विवेकी कळे श्रीराम. होते सन्निध चुकले, ज्याचे त्यास प्राप्त झाले, आपण देखता फिटले, जन्म दुःख श्रीराम. दुष्ट स्वप्ने जाजावला, ब्राह्मणीच याती पावला, आपणासी आपण झापडला, जागेपणे श्रीराम. ऐसे जयास जाहरे ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण, पुढील समासचे निरूपण, बोलिले असे श्रीराम. इति श्री श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे, आत्मदर्शन नाम समास 8वा. श्रीराम. तर आता इथे कसं सांगितलंय की अत्यंत अलिप्तपणा असणारा आत्मा आसक्तीच्या रोगाने पीडला होता. तो रोग नाहीसा होतो. जो मुळाचा देहाच्या पलीकडेच राहणारा खरापण, त्याला मी देहच आहे ही संकुचित भावना जडली होती, ती भावना नाहीशी होते. म्हणजे हे जे आपण आता मी एक वाक्यामध्ये जे म्हणले की नाही की आपणच सगळं करायचं, पण त्या गोष्टीचं अहंकार नको आणि कोणावर ते डिपेंडन्सी नको. हे काय होतं म्हणजे ह्याच्याने काय असतं की जे आपल्याला चिटकून राहिलेलं आहे की नाही, मी देह आहे, आसक्ती, हे सगळं निघून जातं. जर आपण असं जर वागायला सुरू केलो तर आपण त्याच्यातून अलिप्त होतो आणि मी देहच आहे ही बुद्धी जाऊन मी आत्मा आहे ही बुद्धी आपल्याला निर्माण होते. आणि तिथं अनेकपणाचा मिथ्याचा भास झालेला असतो. म्हणजे तो वेगळा मी वेगळा हे सगळं आपल्याला खोटेपणाचा भास होतो. तो भास नाहीसा करून अद्वैताला चिकटलेले द्वैत तोडून टाकले. म्हणजे आता हे सगळं आपण ऐकल्यानंतर आपल्यामध्ये जे अद्वैत आहे ते तुटून जाते. आत्म्याचा हरवलेला स्वाभाविक एकांत त्यास परत मिळवून दिला. जो अनंत आहे त्याची लोपलेली अनंतपणाची जाणीव परत उजळून दिली. म्हणजे जो खरा आहे तो जो मीपणाचं मी म्हणून जे आहे की नाही, म्हणजे मी आत्मा आहे हे खरं अनुभूती सद्गुरू आपल्याला करून देत आहेत. म्हणजे हे सगळं मीपणा सोडून दिलं तर मी आत्मा आहे हे आपल्याला सद्गुरू आपल्याला समजून सांगतायत. म्हणजे गुरुपशी गेल्यानंतर, सत्संगामध्ये गेल्यानंतर, सद्गुरूंच्या सहवासात राहिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परत मिळून जातं. मी आहे या ज्ञानाला मी आत्माच आहे असे आत्मज्ञानाचे स्वरूप होते आपल्याला. अमृत आत्म्याच्या मागे मृत्यूंचे लचांड लागले होते. म्हणजे अमृत आपल्या हातामध्ये होतं, पण ते अमृताला आपण मृत, देह मृत होतं हे असं आपण आपल्या डोक्यामध्ये भरून घेतलं होतं. ते पण सुटून जातं म्हणून सांगितलंय. म्हणजे त्याला अमरत्व प्राप्त झाले, परत देऊन टाकले. मोक्षाला राहायला जागा नाही असे झाले होते, त्यास मुक्तीचे घर राहावयास मिळून दिले. म्हणजे आपण विचार करतो ना ह्या जन्मी काय मिळतं आपल्याला मोक्ष, पुढच्या जन्मी आपण प्रयत्न करू म्हणून विचार करतो की नाही. तर हे जर आपण अभ्यास करत गेलो तर ह्याच जन्मी आपल्याला मुक्ती मिळते, मोक्ष मिळते असं म्हणून. म्हणजे त्यास मुक्तीचे घर राहावयास मिळून दिले. जीव आणि परमात्मा याचा कायमचा संयोग घडावा अशी जोड घालून दिली. निर्गुण परब्रह्मावर सगुणाचा आळ आला होता, तो नाहीसा करून मूळ निर्गुणपण प्रस्थापित केले. मानव जन्माच्या सार्थकामध्ये परमोच्च सार्थक साधले आणि फार फार दिवसात स्वतःशी गाठ पडली. म्हणजे स्वतःशी गाठ पडली म्हणून म्हणलं तर जे आपल्याला पण नारद मुनीचं गोष्ट ऐकलं होतं की नाही. भगवंत म्हणतात मला राहायला जागा दे कुठंतरी म्हणून म्हणलं तर नारद मुनी सगळ्या ठिकाणी शोधतात, त्यांना जागा मिळत नाही. शेवटी ते म्हणतात की भगवंत अशा म्हणजे जिथं कोणी येणार नाहीत तशी मला जागा दे म्हणून भगवंत म्हणतात की नाही
तर आता आपण म्हणतो बद्री केदार आहे, किती लांब आहे, कैलास मानस सरोवर आहे, त्याला जावं म्हणजे किती धडपड करून जावं लागतं. अमरनाथला जावं म्हणून म्हणलं तरी धडपड करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टीला जाण्यासाठी किती त्रास जरी असला तरी माणूस तिथपर्यंत जाऊन पोचतोच आहे. म्हणजे भगवंत तिथं सापडतो. तिथं गेल्यानंतर मला मुक्ती मिळेल, तिथं गेल्यानंतर मला मोक्ष मिळेल. काशीमध्ये माझा मृत्यू झाली तर मला मोक्ष आहे असं म्हणून आपण काशीमध्ये जाऊन मृत्यू पावावं अशी इच्छा निर्माण करणारे लोक असतात. तर ह्या सगळ्या ठिकाणी भगवंत राहण्याचा प्रयत्न केले, पण तिथेही लोक येऊन त्रास देऊ लागले. तर तेव्हा नारद मुनी भगवंताला म्हणतात की तुम्हाला अशी जागा देतो की तिथं कोणीच येणार नाही. तर कुठं आहे ती जागा? तर माणसाच्या मध्येच आहे. तुम्ही माणसामध्ये जाऊन राहा म्हणजे तिथं कोणी येत नाही. खरंच आहे, माणसामध्ये जाऊन राहिलं. माझ्यामध्ये देव आहे म्हणून मला माहित नाही, तुमच्यामध्ये देव आहे म्हणून सुद्धा मला माहित नाही. का माहित नाही? म्हणणं खूप सोपं आहे. अहो सगळ्यामध्ये मी देव बघते बरं का, झाडांमध्ये, घरामध्ये, दगडामध्ये, मातीमध्ये, पाण्यामध्ये. मी गंगेची पूजा करते बरं का. गंगा पवित्र आहे म्हणून पाण्यामध्ये सुद्धा देव आहे म्हणून मी गंगेची पूजा करते. पर्वतामध्ये आहे म्हणून पर्वताची मी पूजा करते, गोवर्धन पर्वताची पूजा करते मी. झाडामध्ये आहे म्हणून तुळशीची पूजा करते, वटसावित्रीची पूजा करते. आणि काय म्हणतात, पृथ्वीची आहे म्हणून पोळ्याला आपण करतो, पूजा करतो. म्हणजे हे सगळं प्राण्यांमध्ये आहे म्हणून. पण हे नुसतं पूजा करापर्यंतच आहे बरं का, वृत्तीमध्ये नाहीये. तुझ्यामध्ये जर देव आहे म्हणून म्हणलं तर तुझं मन मी दुखवणार नाहीये. आणि माझ्यामध्ये देव आहे म्हणून जर मला वाटत असेल तर माझ्यामध्ये मीपणाचं हे नाही आणि देहबुद्धी नाही माझ्यामध्ये. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला माहीत नाहीयेत म्हणून आपण देवापासून आपण दूर राहतो. म्हणून जर संतांच्या सहवासामध्ये राहिलो तर हे सगळं काय होतं, स्वतःशी गाठ पडते. म्हणजे माझ्यामध्ये देव आहे आणि समोरच्यामध्ये सुद्धा देव आहे ही वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि द्वैताचा पडदा आल्याने अद्वैताची दृष्टी आड आले होते, तो पडदा फाडून अद्वैत प्रकट झाले. म्हणजे हे सगळं कळाल्यानंतर आपल्याला अद्वैत कळालं, आत्मदर्शन होतं असं म्हणून ते सांगितले. आणि स्वस्वरूपानिधान जवळच होते पण भ्रमामुळे ते सापडत नव्हते. भ्रमनिरास होऊन ते ज्याचे त्यास प्राप्त झाले. अशा रीतीने स्वस्वरूपाचे दर्शन झाल्यामुळे जिवंतपणीच आपल्या देखत जन्ममरणाची दुःखे नाहीसे होते. म्हणजे जिवंतपणीच मेल्यानंतर मोक्ष मिळते, मेल्यानंतर चांगली गती मिळते. हे जे आपले जे भ्रम आहे ते सगळं भ्रम दूर होऊन जिवंत असतानाच आपल्याला विदेह प्राप्त होते, विदेह बुद्धी आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण एका ब्राह्मणास स्वप्न पडले म्हणे, आपण हीन जातीत आहोत असे त्याने त्यात पाहिले. तो घाबरला, पण जागा होताच आपण ब्राह्मण आहोत हे ध्यानात आले. त्याचप्रमाणे मी देह आहे म्हणजे माझं देह आहे, मला सुख दुःख आहे या भ्रमाने जीव उगाच दुःखे भोगतो. मी आत्मा आहे हे ज्ञान झाल्यानंतर तो निर्भय होतो. मी आत्माच आहे असे ज्ञान त्या पुरुषास होते. त्याचे लक्षण पुढील समासी ऐकावे. म्हणलं तर आता आपल्याला मोक्ष लक्षण काय आहे हे सांगितले. तर आता पुढच्या ह्याच्यामध्ये काय सांगितले की सिद्ध लक्षण सांगितलेले. म्हणजे हे देहबुद्धी जाऊन आपण हे सगळं ऐकलं होतं की नाही, बद्ध, मुमुक्षु, सिद्ध आणि साधक आणि सिद्ध म्हणून म्हणलो की नाही. तर आतापर्यंत आपण बद्ध काय ते कळून घेतलो, मुमुक्षु काय कळून घेतलो आणि साधक काय. आता ह्या आत्मदर्शन जे आपल्याला समास जे ऐकलो ते आत्मदर्शन समास होतं. तर आत्मदर्शन समास म्हणजे काय, साधकाची लक्षणे. म्हणजे आपण कसं काय राहायचं हे कळाल्यामुळे आपल्याला आत्मदर्शन होतो. मग आत्मदर्शन झाल्यानंतर आपण सिद्धीच प्राप्त होतो. तर सिद्धांची लक्षणं काय आहे हे आपण थोडक्यामध्ये कळून घेऊ शकतो, ह्याला वेळ लागत नाही. तर अजून आपल्याला जवळजवळ 15 मिनिटं ते 20 मिनिटं आहेत. तर आपण आज हे दुसरं समास पण घेऊया. तर वाचा दुसरा समास पण, म्हणजे सिद्ध लक्षण 9वा समास पण वाचून घ्या. दशक 8वा समास 9वा सिद्ध लक्षण. श्रीराम अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखित, अंतरस्थिती बाणता संत, लक्षणे कैसी श्रीराम. झाले आत्मज्ञान बरवे, हे कैसे निपा जाणावे, म्हणून बोलली सोहावे, साधू लक्षणे श्रीराम.
ऐक सिद्धांचे लक्षण, सिद्ध म्हणजे स्वरूप जाण, तेने पाहता वेगळेपण होईच नाही श्रीराम. स्वरूप होऊन राहीजे, तया नाव सिद्ध पाहि बोलीजे, सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण श्रीराम. वेदशास्त्री जे प्रसिद्ध, सस्वरूप स्वस्थ सिद्ध, तयासीच बोलीजे सिद्ध, अन्यथा न घडे श्रीराम. तथापि बोलो काही एक, साधकास कळाया विवेक, सिद्ध लक्षणाचे कौतुक, ते हे ऐसे असे श्रीराम. आंतरसिद्ध स्वरूप आली झाली, तेथे काया कैसी वर्तली, ते जैसी स्वप्नीची नाचली, स्वप्न रचना श्रीराम. तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण, जेणे बाणे अंतर्पूर्ण, परमार्थाची श्रीराम. सदा स्वरूपानुसंधान, हे मुख्य साधूचे लक्षण, जनी असून आपण जगा वेगळा श्रीराम. स्वरूपी दृष्टी पडता, कुठून गेली संसार चिंता, पुढे लागली ममता निरूपणाची श्रीराम. हे साधकाचे लक्षण, परी सिद्धांगे असे जाण, सिद्ध लक्षण साधके विन बोलोच नये श्रीराम. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकारा अंतरी, सिद्ध लक्षण जे चतुरी पाडा आणि ऐसे श्रीराम. संदेह रहित साधन, तोच सिद्धांचे लक्षण, अंतर्बाह्य समाधान चयन ऐसे श्रीराम. अचळ झाली अंतस्थिती, जेणे चरणास कैसी गती, स्वरूपी लागता वृत्ती, स्वरूपीची झाली श्रीराम. मग ते चळताच अचळ, चंचलपणे निश्चळ, निश्चळ असेल चंचळ, देह त्याचा श्रीराम. स्वरूपी स्वरूपाची झाला, मग तो पडवणीच राहिला, अथवा उठून पळाला तरी चळेना श्रीराम. येथे कारण अंतस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती, अंतर लागणे भगवंती, तोची साधू श्रीराम. बाह्य अभ्रतेचे असावे, परी अंतर स्वरूपी लागावे, लक्षण दिसती स्वभावे, साधू अंगी श्रीराम. राजी बेसता आवडला, अंगी बाणे राजकळा, स्वरूपी लागता जिवाळा, लक्षणे बाणती श्रीराम. एरवी अभ्यास करिता, हातानं चढती सर्वथा, स्वरूपी राहावे तत्वता, स्वरूप होऊनी श्रीराम. किती 20 गेलं? हो 20 हो. तर आता इथे सिद्धाची लक्षणं सांगावे अशी श्रोत्यांनी विनंती केली. म्हणजे सिद्ध कसे असतात इथं श्रोते वक्त्याला विचारतात. तर हे 20 ओवीचं एक छोटस सारांश असं आहे. तर ते आपण ह्याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलेले. कसं भजगोविंदम मध्ये जे शंकराचार्यांनी बऱ्याच श्लोक लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये एक श्लोक असा आहे, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती म्हणून सांगितलेलं आहे. जीवनमुक्ती हे सिद्धांची लक्षणं आहेत. तर सिद्धांची लक्षणं येण्यासाठी म्हणून आपल्याला काय करावं लागतं? पहिले सत्संगत्वे, म्हणजे आपण गेल्या याच्यात बघितलो की नाही, सत्संग करावं पहिले. सत्संगत्वे निस्संगत्वम म्हणजे आपल्याला काय सांगितलं? निस्संगत्व म्हणजे ममता मायामधून आपण निवृत्ती, आपण आता तेच बघितलो, निवृत्ती ज्ञान सोपान मुक्ताबाई बघितलो की नाही. तर निस्संगत्व म्हणजे निवृत्ती व्हायला पाहिजे. नंतर निर्मोहत्वम, निर्मोहत्वे म्हणून म्हणलं तर मोह कशातही नको आपल्याला. म्हणजे सत्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम. मोह जर निघून गेला आपला, माया ममतामध्ये जर आपण अडकलो नाही तर निश्चल तत्व येतं. म्हणजे चंचल वृत्ती जी आहे ती आपल्यामधून निघून जाते. त्याच्यानंतर निश्चल तत्वे जीवनमुक्ती, म्हणजे जीवनमुक्ती केव्हा होते? की आपल्यामधून जे चंचल वृत्ती आहे ते जर निघून गेलं, म्हणजे मी देह आहे, मला त्रास आहे, मला सुख आहे, मला दुःख आहे, हे जर आपण सतत जर विचार करू लागलो तर आपल्याला जीवनमुक्ती होत नाही. पण आपण कशातही नाही, आपण शांत आहोत, आपल्याला कोणत्या गोष्टीचं देणं घेणं नाहीये, ही वृत्ती जर आपल्यामध्ये आली, निश्चल तत्व राहिलं तर आपल्याला जीवनमुक्ती होते असं म्हणून सांगितलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये रामदास स्वामी आपल्याला 5व्या 6व्या ओवीमध्ये हे सांगितलेले आहेत की सिद्धाला देहाच्या अवस्थेवरून ओळखायचे नसते म्हणे. म्हणजे सिद्धाला आपण देहाच्या अवस्थेवरून ओळखायचे नसते. म्हणजे अंगाला भस्म लावलेला आहे, काय भगवे वस्त्र घातलेलं आहे, जटाधारी आहे, पुन्हा हातात काहीतरी कमंडलू घेऊन चाललेला आहे, आणि काही लोक तर हे असतात म्हणजे अंगावर वस्त्र पण राहत नाही. तसं जर त्याच्या देहावरून जर त्याला आपण जर संत किंवा सिद्ध लक्षणं जर म्हणलो
तर ते चुकीचं आहे म्हणून सांगितलंय. तर सिद्ध कसं ओळखायचं असतं म्हणून म्हणलं तर संदेहरहित, म्हणजे त्याला शंका राहत नाही कोणत्या गोष्टीची. हे असं करावं का, ते तसं करावं का, हे असं केलं तर तसं होतं का, तसं केलं तर असं होतं का, म्हणजे आपल्यामध्ये ती वृत्ती असते. कशी वृत्ती असते, आज आपण नैवेद्य दाखवलो नाही की आपल्याला भीती वाटते, संदेह म्हणजे शंका होतं, तर तो संदेह रहित राहतो, एक त्याची वृत्ती असते. आणि सदैव स्वरूपानुसंधानामध्ये असतो, म्हणजे सतत अनुसंधानामध्ये राहतो, सतत भगवंताचा विचार, भगवंताचं चिंतन, निधिध्यास किंवा चांगले विचार, लोकांना चांगलं सांगणं, लोकांकडून चांगलं ऐकणं, लोकांचे गॉसिप वगैरे ऐकायचं नाही, ह्या वृत्तीमध्ये असतो तो. आणि तिसरं काय, आत आणि बाहेर समाधान असतो, म्हणजे आतून तर समाधान असतो, बाहेरून पण समाधान असतो. म्हणजे आतून समाधान म्हणजे त्याला काही खाल्लं तरी त्रास नाही, पिलं तरी त्रास नाही, नाही खाल्लं तरी त्रास नाही, उपाशी राहिलं तरी काही त्रास नाही, हे तर आहेच आहे. बाहेरून म्हणून म्हणलं तर बाहेरचे लोक सुद्धा त्याला त्रास देऊ लागले, रागवू लागले, शिव्या देऊ लागले किंवा म्हणजे त्याच्याबद्दल वाईट बोलू लागले, त्याचा अपमान करू लागले, तरी त्याला त्रास होत नाही. असा जो असतो तो सिद्ध पुरुषांची लक्षणे आहेत म्हणून सांगितलेले आहेत. आणि नंतर काय सांगितले त्यांनी, एखादा माणूस सहज योगायोगाने राज्यावर आला तर त्यास राजाचे ऐश्वर्य प्राप्त होते. त्याचप्रमाणे ज्याला स्वस्वरूपाबद्दल आपलेपणा उत्पन्न झाला, ज्याला त्याची अभिरुची निर्माण झाली, त्याच्या अंगी सिद्ध लक्षणे आपणच बनतात म्हणून सांगतायत. म्हणजे सतत स्वरूपानुसंधानामध्ये राहिला त्यानं, तो माणूस आता जे लक्षणं सांगितले त्याच्यामध्ये राहिला तर तो नक्कीच सिद्धी पावतो असं म्हणून सांगितलेलं आहे. नंतर काय म्हणतायत ते, आपली वृत्ती निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी राहणे ही परमात्म्याच्या साधनाची पराकाष्ठा समजावी. वृत्ती त्रिगुणातीत परमात्मा स्वरूपात राहणे ही साधनाभ्यासाची सर्वोत्तम पायरी आहे. सत्संगतीमध्ये राहून सतत श्रवण मनन केले असता ही अवस्था येते. म्हणजे सत्संगतीमध्ये राहून सतत श्रवण मनन, नुसतं श्रवण करून सोडून देणं नाही, श्रवण मनन जर केलो तर आपल्याला सिद्ध लक्षणं नक्कीच प्राप्त होतात असं म्हणून आपल्याला रामदास स्वामी सांगतात. आता पुढच्या ओवी वाचा. श्रीराम. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, संत संगे निरूपणी स्थिती बाणे श्रीराम. ऐसी लक्षणे बरवी स्वरूपाकारे अभ्यासावी, स्वरूप सोडिता वसावी भांबावती श्रीराम. आता असं हे बोलणे, ऐका साधूची लक्षणे, जेणे समाधान बाणे साधका अंगी श्रीराम. स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैसी उरेल कामना, म्हणून या साधू जना कामची नाही श्रीराम. कल्पिला विषयी हातीचा जावा, तेने गुण क्रोध यावा, साधू जनाचा अक्षय ठेवा, जाणार नाही श्रीराम. म्हणून हे क्रोधनित जाणती स्वरूप संत, नासिवंत हे पदार्थ सांडून या श्रीराम. जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोळातरी, क्रोधनित चराचरी, साधू जन वर्तती श्रीराम. आपुला आपण स्वानंद, कोणावरी करावा मद, या कारणे वादविवाद तुटून गेला श्रीराम. साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैसा तिरस्कार, आपला आपण मत्सर कोणावरी करावा श्रीराम. साधू वस्तू आणायचे, या कारणे मत्सर नसे, मद मत्सराचे पिसे, साधूशी नाही श्रीराम. साधू स्वरूप स्वयंभ, तेथे कैसा असेल दंभ, जेथे द्वैत्याचा आरंभ झालाच नाही श्रीराम. जेणे दृश्य केले विसंच, तयास कैसा हो प्रपंच, या कारणे मी प्रपंच साधू जाणावा श्रीराम. अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूतिक हा जोजार, मिथ्या जाणून सत्वर त्याग केला श्रीराम. या कारणे लोभ नसे, साधू सदा निर्लोभ असे, जयाची वासना समरसे, शुद्ध स्वरूपी श्रीराम. आपला आपण आघवा, स्वार्थ करावा, म्हणून साधू तो जाणावा शोकरहित श्रीराम. दृश्य सांडून नासिवंत, स्वरूप ठेविले शाश्वत,
या कारणे शोकरहित साधू जाणावा श्रीराम. शोके दुःखाविवृत्ती तरी ते जहादी निवृत्ती. म्हणून साधू आरती अंती शोकरहित श्रीराम. मोहे झळंबावे मन तरी ते झाले उन्मन. या कारणे साधू जन मोहातीत श्रीराम. साधू वस्तू अद्वये तेथे तैसे वाटेल भये. परब्रह्म ते निर्भये तोची साधू श्रीराम. या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत. सकळ असं मांडलांत साधू अनंत रूपी श्रीराम. तर इथं त्यांनी तेच सांगितलेलं आहे की दोन गोष्टी असले की भीती असती. म्हणजे दोन गोष्टी म्हणून म्हणत तर आपल्याला एक छोटंसं उदाहरण म्हणजे नवरा बायको दोघ जणी आहेत. लग्नाच्या अगोदर वेगळे असतात पण लग्न झाल्यानंतर ते कसे असतात, एक होऊन जातात. एक होऊन जातात म्हणजे काय, तू आणि मी वेगळे नाहीत असं त्यांचं प्रेम त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये असतं. तर ते दोघं तसं होऊन जातात. तर तसं झाल्यानंतर त्या दोघांना एकमेकांची भीतीच नसती ना. प्रेमाने राहतात त्यावेळेस भीती नसती. पण जसं जसं थोडं थोडं प्रेम कमी होत जातं, मूलबाळ होत राहतं, तर त्यावेळेस काहीतरी करू लागलो तर पुरुषाला बायकोची भीती असते आणि बायकोला नवऱ्याची भीती असते. नाही त्यांनी काहीतरी म्हणलं तर, म्हणजे तिथं दोनपणा नाही. नवरा आणि मी वेगळे नाहीत म्हणून जे प्रेम असतं तिथं भीतीच राहत नाही ना. तर असंच इथं सुद्धा तसंच आहे. साधूंच्या ह्याच्यामध्ये दोन, म्हणजे मी एक क्षुल्लक उदाहरण देतेय, प्रत्यक्षात तसं हे नाहीये म्हणा, पण एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतेय की दोनपणा राहिलं की माणसाला भीती असते. तर दोनपणा राहू नये. दोनपणा राहू नये म्हणजे तेच आहे, प्रत्येक गोष्टीत दोन. भय निर्भय, सुख दुःख, शीत उष्ण, जय पराजय, मान अपमान, हे दोन गोष्टी जर राहिलं की माणूस भय असतं त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी म्हणून तो निर्भय राहण्यासाठी म्हणून दोन गोष्टी राहू नये म्हणून सांगितलं. तर त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की माणसाला भूतमात्रांशी वागताना म्हणजे भूतमात्रा म्हणजे कोण, प्राणी माणसं हे सगळे भूतमात्राच आहेत. त्यांच्याशी वागताना क्रोधरहित वागायला पाहिजे म्हणून सांगितलेले आहेत त्यांनी. आणि साधू स्वरूपाच्या आनंदामध्ये तल्लीन असतो. सगळ्यांवर कल्याणच करत असतो तो, कोणावर ते हे करत नाही, म्हणजे द्वेष करत नाही तो. आणि वादविवाद मुळीच करत नाही. हो तू म्हणलेलं बरोबर आहे. जर वाटतं आपल्याला समोरचा माणूस चुकीचा आहे पण कोण त्याच्याशी वाद घालत बसा, हो बाबा तू म्हणलेलंच बरोबर आहे. ते सगळ्यात मोठं हे काय म्हणजे ऍक्सिडेंट झालं त्यावेळेस, छोटंसं ऍक्सिडेंट. मोठा ऍक्सिडेंटच्या वेळेस तर काही आपण हे करू शकत नाहीत, पण छोटंसं एखादं ऍक्सिडेंट होतं, चुकी कोणाची होती की ते व्हायचं होतं, होऊन गेलं, ही वृत्ती आपल्यामध्ये राहत नाही. तिथं थांबतो, नाही तुझी चुकी आहे, तो म्हणतो तुमची चुकी आहे. मग दोघांच्या चुकीमध्ये 1 तास भांडण होतं, आजूबाजूचं ट्रॅफिक जाम होतं, सगळं काय. तिथं तुम्ही नुसतं एक शब्द वापरा, हो बाबा चुकी माझी नाहीये, हो बाबा माझी चुकी आहे, जाऊ दे, चल तू तुझ्या रस्त्यावर जा, मी माझ्या रस्त्यावर जाते, तुला मी माफी मागते म्हणून म्हटलं की सरळ रस्ता निघून जातो की नाही. मग तिथं ट्रॅफिक जाम होत नाही. पुन्हा तो माणूस आपल्याला भेटणारच नाहीये. कधी भेटतो आपल्याला, तो कोण की आपण कोण की भेटत नाही. मग त्याला माफी मागण्यात तुला काय कमी पडतंय. पण नाही, तिथं आपला अहंभाव असतं ना, माझी चुकी नसताना ऍक्सिडेंट झालं तिथं, असं कसं होतंय. तसं नसतं, तिथं भांडण करतो म्हणजे मीपणा, माझी चुकी नसताना असं झालं, त्याला मी समजूनच सांगतो तुझी चुकी आहे, तो चुकी मानायला तयारच नसतो. मग त्याच्यामध्ये किती, म्हणजे जो सिद्ध लक्षण असतं, जो शहाणा माणूस असतो तो वादविवादाच्या भानगडीतच पडत नाही, जाऊ दे सोडून टाक म्हणून म्हणतो. आणि त्याच्यानंतर साधूंची सिद्धांची लक्षणं काय म्हणून म्हटलं तर, दृश्याचा सगळा विस्तार समूळ नाहीसा करून साधू स्वस्वरूपाकार होतो. त्याच्यापाशी प्रपंच उरत नाही, साधू निष्प्रपंच राहतो. प्रपंच उरत नाही म्हणून म्हणलं तर प्रपंचामध्ये राहून, संसारामध्ये राहून सुद्धा तो संसाररहित असतो. म्हणजे सगळं संसार करत असतो पण त्याला कोणावर राग नसतं, कोणावर द्वेष नसतं, सगळ्यांशी चांगला वागत असतो, असा तो असतो. आणि तो कसा असतो,
जिकडे तिकडे माझा मीच पसरलेला आहे असा साक्षात अनुभव साधूला येतो. आणि मी निराळेपणाचा स्वार्थ साधायचा त्यास उरत नाही. म्हणजे स्वार्थ माझं माझे मी हे स्वार्थ त्याच्यामध्ये राहत नाही. या कारणाने साधू शोकरहित असतो. दुःखाचे मूळ स्वार्थबुद्धी होय. स्वार्थबुद्धी तेच अपेक्षा करणं. स्वार्थबुद्धी म्हणजे मी करतीये ना तर मला त्यांनी करायलाच पाहिजे हे जे वृत्ती असती त्याच्यानेच माणसाला दुःख होतं. तीच नाहीशी झाल्यावर दुःख आपोआप नाहीशी होते. शिवाय दृश्याची आसक्ती दुःखाला कारण होते. पण दृश्य सारे नाशवंत आहे हे ओळखून साधू त्याच्यापासून दूर सारवतो. म्हणजे हे नाती सगळे खोटेत. पैसा आहे, शक्ती आहे, तोपर्यंत सगळे माझ्या सोबत आहेत. पैसा नाही, माझी शक्ती गेली तर मला कोणी विचारतं. एखाद्या वेळेस मी आता इतकं सगळं बोलतीये, सगळं संध्याताई खूप छान आहे, ते सगळं. उद्याच्या दिवशी जर मी एखाद्या वेळेस अंथरुणावर पडले तर एक 4 दिवस काय हो संध्याताई दर सोमवार ते गुरुवारपर्यंत क्लास घेत होते, किती छान बोलत होते, किती छान करत होते, त्याच्यामुळे आमचा दिवस चांगला जात होता. हे सगळं असं 4 दिवस वाटतं. 4 दिवसानंतर कुठले संध्याताई कोण काय जे गेले संपलं, अंथरुणावर पडली, तिच्याशी बोलायलाही कोणी फोन करत नाही अशी परिस्थिती येऊन जाते. म्हणजे माणसाजवळ पैसा आणि शक्ती असेपर्यंतच माणसाला माणूसपणा आहे, नंतर कोणीही विचारत नाही. पण त्याच गोष्टीतून जर आपण वेगळे झालो, मला विचारावं, मला विचारलं नाही तर दुःख होतं म्हणून जर मी अपेक्षा जर ठेवत बसले तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून जर मीपणाचं किंवा आपलेपणाचं ममता मायाजमध्ये जर अडकून राहिलो तर आपल्याला दुःख होते. पण ह्याच्यामध्ये आपण अडकूनच राहिलो नाही तर आपण शोकमुक्त होतो, दुःखमुक्त होतो असं म्हणून सांगितलेलं आहे. आणि साधू मोहाच्या पलीकडे राहतो. म्हणजे त्याला कोणी विचारलं तरी काही वाटत नाही, नाही विचारलं तरी त्याला काही वाटत नाही. परब्रह्म एकच एक आहे, अद्वितीय आहे. साधू त्या स्वरूपाशी तदाकार असतो. त्याला दोनपणा उरत नाही. दुसरा कोणी नसल्याने त्याला कसले भय, त्याला भीतीच वाटत नाही असं म्हणून सांगतायत. तो अत्यंत निर्भय निवांत असतो. जगामधील सर्व वस्तूंचा शेवट आहे, त्याचा अंत होतो. पण अनंत ब्रह्मस्वरूपाशी समरस झालेला साधू स्वतः अंतरहित होतो. म्हणजे जे अंत आहे त्याच्यामध्ये जर तो हे झाला, म्हणजे हे विश्वरूप अंत होणार आहे हे त्याला कळालं तर तो स्वतःच अंतरहित होऊन जातो. म्हणजे हे दृश्य सृष्टी सगळं जाणार आहे. माया ममता माणसं पैसा अडका सगळं काही माझ्याकडून खरंच आहे. आपण मरून गेल्यानंतर आपल्या सोबत काय येणार आहे? हो काही येणार नाहीये. आपले लोक येत नाहीत, आपला पैसा येत नाही, आपलं घर येत नाही, आपलं सोनं येत नाही. साधं आपल्या हातात जरी एखादी अंगठी असली, त्या बोट सुजल्यामुळे अंगठी काढता नाही आलं ना तर सोनाराला बोलावून कापतात. ते अंगठी काढून घेतात. कानातले 4 लोक यायच्या अगोदर पटपट त्या बाईच्या कानातले काढून टाका, हो सोनं बिनं अंगावर ठेवू नका, काढून घ्या पटकन. म्हणजे आपल्यासोबत काहीही येत नाहीये हे माहीत राहून सुद्धा आपण त्याच्यावर ते इतकं आपण जीव लावतो. तर साधू त्या सगळ्या गोष्टीत जीव लावत नाही म्हणून त्याचा अंत चांगला होतो. तो अंतरहित होतो. म्हणजे त्याला अंत काय कशाचं काही दुःख राहत नाही असं म्हणून सांगितलेलं आहे. आता शेवटचं 20 ओवी वाचून घ्या, मग आपण थांबूया. सत्य स्वरूपे अमर झाला, भय कैसे वाटेल त्याला, या कारणे साधू जनाला भयची नाही श्रीराम. जेथे नाही द्वंद्वभेद, आपला आपणा भेद, तेथे कैसा उठल खेद, देह बुद्धीचा श्रीराम. बुद्धीने नेमिले मृगुणा, त्यास कोणीच नेईना, ह्या कारणे साधू जना खेदची नाही श्रीराम. आपण ऐकला ठाईचा, स्वार्थ करावा कोणाचा, दृश्य नसता स्वार्थाचा ठावीच नाही श्रीराम. साधू आपणची एक, तेथे कैसा दुःख शोक, दुजे विना विवेक येणार नाही श्रीराम. अशा दरिता परमार्थाची, दुराशा स्वार्थाची, म्हणून नैराश्यता साधूची ओळखण श्रीराम. मृदपणे जैसे गमन, तैसे साधूचे लक्षण, ह्या कारणे साधू वचन कठीण नाही श्रीराम. स्वरूपाचा संयोगी, स्वरूपाचे झाला योगी, या कारणे वितरागी निरंतर श्रीराम. स्थिती बाळता स्वरूपाची, चिंता सोडली देहाची, या कारणे होणाराची चिंता नसे श्रीराम. स्वरूपी लागता बुद्धी,
तुटे अवघी उपाधी ह्या कारणे निरोपाधी साधू जन श्रीराम साधू स्वरूपीचे आहे तेथे संगती नसाहे म्हणून साधू तो न पाहे मानापमान श्रीराम अलक्षणास लावी लक्ष म्हणून साधू परमदक्ष ओढू जाणती कैपक्ष परमार्थाचा श्रीराम स्वरूपी नसाहे मळ म्हणून साधू तो निर्मळ साधू स्वरूपाची केवळ म्हणून या श्रीराम सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म हेची जाळे जे मुख्य वर्म साधू लक्षणाचे श्रीराम दरिता साधूची संगती आपण आशा लागे स्वस्वरूप स्थितीने बाणती लक्षणे अंगी श्रीराम ऐशी साधूची लक्षणे अंगी बाणती निरूपणे परंतु स्वस्वरूपी राहणे निरंतर श्रीराम निरंतर स्वरूपी राहता स्वरूपाचे होई जे तत्वता मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही श्रीराम स्वरूपी राहिल्या मती अवगुण अवघीची सांगती परंतु याशी सत्संगती निरूपण पाहिजे श्रीराम सकळ सृष्टीचा ठाई अनुभव एकुती नाही तो बोलिजेल सर्वही पुढील समासी श्रीराम तेथे स्थितीने राहती कोणे स्थितीने राहती कैसा अनुभव पाहती रामदास म्हणे श्रोती अवधान देणे श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास 9वा. तर आता ह्याच्यामध्ये परत तेच सांगितलेलं आहे की द्वैत दोन बुद्धी साधू लक्षणामध्ये राहत नाही. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन लक्षणं म्हणजे क्रोध नाही, द्वेष नाही, स्वार्थपणा नाही, हे जे आहे ना विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी ते काय स्वपाके म्हणून जे आपल्याला श्लोक येतं तर ते श्लोक जे आहे ना तर त्याच्यामध्ये विद्या विनय संपन्न असलेला जो साधू असतो तो हत्तीमध्ये, गायीमध्ये, सापामध्ये, कुत्र्यामध्ये कशामध्ये भेदभाव करत नाही. सगळ्यामध्ये चांडाळ वेगळे कशामध्ये भेदभाव न करता तोच समदर्शीन आहे म्हणजे तोच सिद्ध आहे, तोच साधू आहे हे आपल्याला कळून चुकतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण ते निसंगत्वे सत्संगत्वे म्हणून जे आपण जे सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चलतत्व निश्चलतत्वे जीवनमुक्ता म्हणून जे म्हणलो की नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करत गेलो तर आपण सिद्ध होऊ शकतो, साधू होऊ शकतो म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक 3 लक्षणं जे सांगितलेत की नाही, कोणचे 3 लक्षणं सांगितलेले आहेत आपल्याला की संदेहरहित म्हणजे आपल्यामध्ये शंका नाही असा जेव्हा होतो आणि सदैव स्वरूपानुसंधान म्हणजे सदैव भगवंताच्याच अनुसंधानामध्ये राहिलो किंवा आत बाहेर समाधानाने राहिलो आणि सगळ्यात मोठी भविष्याची काळजी आणि चिंता न राहता जो राहतो तो खरं सिद्ध पुरुष असं सांगितलेलं आहे. तर हे जे लक्षण ज्यांच्यात दिसतं आपल्याला त्यांच्या सहवासात राहिलो तर आपण जे साधक आहोत, मुमुक्षु आहोत, बद्ध आहोत तर आपण सुद्धा ह्या जन्मी आपण सिद्ध होऊ शकतो हे आपल्याला रामदास स्वामी पक्क सांगितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात, बुद्धी आत्मस्वरूपात स्थिर झाली म्हणजे अवगुण सारेच्या सारे आपोआप गळून जाते. बुद्धी आत्मस्वरूपामध्ये झाले म्हणून म्हणलं तर भगवंतामध्ये जर विलीन झालो आपण आपली बुद्धी तर अवगुण सारे म्हणजे आपले जे अवगुण आहेत ते सारेच्या सारे आपोआप गळून जातात. पण असा अनुभव येण्यासाठी म्हणून सत्संगती हवी असते, संतांचा उपदेश पण हवा असतो. म्हणजे सत्संगत्वे निर्मोहत्वम म्हणजे सत्संग केलो तरच आपलं निर्मोहत्व जातं म्हणजे निर्मोह होतो आपण असं आपल्याला ते शंकराचार्यांनी सांगितलेल्या श्लोकामध्ये आपल्याला कळतं. आणि जगामध्ये सगळ्यांना सारखाच अनुभव येईल असे सांगता येत नाही. बरं एवढं सगळं होऊन प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. कारण काय म्हणून म्हणलं तर आपण कितीतरी ग्रंथ वाचतो तर प्रत्येकामध्ये शेवटचं म्हणजे सायुज्य मुक्ती कशी प्राप्त करावी हे आपल्याला कसं सांगितलेलं स्वरूपता समीपता हे सांगितलेलं आहे. काही ठिकाणी काय सांगितलेलं आहे, नवविधा भक्ती करा मग शेवटी आत्मनिवेदनापर्यंत गेलं म्हणलं की तुम्हाला आत्मस्वरूपाकार होतं म्हणजे साक्षात्कार होतं म्हणून काही सांगितलेलं आहे. काही लोक काय सांगतायत
की द्वैत बुद्धी सोडून द्या, अद्वैत बुद्धीमध्ये राहा, तुम्ही मी आणि तू वेगळे आहेत ह्याच्यामध्ये राहा, म्हणजे तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतं म्हणून काही लोक सांगतात. काही लोक म्हणतात की भविष्याची चिंता सोडून द्या, जे आपल्या समोर आहे म्हणजे पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे दोन्ही सोडून प्रेझेंट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्या दोन्हीला सोडून वर्तमान काळामध्ये राहिलात तर तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतं. असं हे सगळं आपल्याला प्रत्येक जण वेगवेगळं सांगतात, पण शेवटी काय सांगतात की भगवंताच्या मध्येच तुम्ही लीन व्हा, मोक्ष प्राप्त करून घ्या, मुक्ती व्हा, मुक्त व्हा या संसारातून, निवृत्ती घ्या, ज्ञान संपादा आणि सोपान मार्गाने जा, सोप्या मार्गाने मुक्ती मिळवा. म्हणून आपल्याला एक एक जण एक एक सांगतात. तर प्रत्येकाची अनुभूती वेगळी आहे, तर प्रत्येकाचं ऐकायचं, मग आपल्याला जे पटतं ते करायचं. म्हणजे पुन्हा शेवटी इथं रामदास स्वामी काय सांगतात, विवेक वापरा. समोरचा माणूस सांगतो, काही लोक म्हणतात देवाची पूजा करू नका, उजव्या सोंड्याच्या गणपतीची पूजा करा म्हणून काही लोक म्हणतात. काही लोक म्हणतात अहो उजव्या गणपतीचं सोंड्याच्या गणपतीचं आपण पूजा केलो ना तर दररोज सवळ्यांनी करावं लागतं, मग त्याला दररोज नैवेद्य दाखवावं लागतं, पुन्हा आपल्याला त्याला दुर्वा व्हावं लागतं, लाल फुलं व्हावं, फार कठीण आहे हो असं म्हणून म्हणतात. ते सगळं काही नाही. आपल्याला जे सोपं वाटतं, आपल्याला जे चांगलं वाटतं ते करायचं. पण ते आपल्याला चांगलं वाटतं पण समोरच्या माणसाला त्या गोष्टीचा त्रास होतोय तर ते काही उपयोगाचा नाही. तसं करून उपयोग. मला सवळं ओळं करायला आवडतं, मला फुलं तोडायला, मला गणपतीला लालच फुल वाहायला आवडतं, सोमवारी बिल्वपत्र आणि पांढरी फुलं शंकराच्या पिंडीला वाहायला आवडतं, पण ते सगळं माझी बायको तोडून आणावं, माझे मुलं तोडून आणावं. तुला आवडतं तर तू तोडून आण, तू कर. हे जर तू उपयोगाचं तर उपयोगाचं आहे. पण तू मुलांवर डिपेंडेंट आहेस आणि त्यांनी नाही आणून दिलं म्हणून चिडचिड चिडचिड करू लागलास तर त्याचा काही उपयोग नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या विवेकाने आपण समजून घ्यायला पाहिजे. विवेक म्हणजे काय आहे, आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये हे सगळ्यात मोठा विवेक आहे. आणि वैराग्य म्हणजे सगळं काही सोडून देऊन आपल्या आनंदामध्ये आपण राहायला पाहिजे. हे आपल्याला रामदास स्वामी आपल्याला ह्या समासामध्ये आपल्याला समजून सांगितलेलं आहे. पुढचा समास जो आहे शून्यत्व निरसन म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहेत, पुढील समासात अनुभवाचे नाना प्रकार कथन करायचे आहेत. रामदास म्हणतात की कोण लोक कोणत्या स्थितीत राहतात व त्यांना कसे कसे अनुभव येतात हे सांगणार आहेत, त्याकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावे. म्हणजे तेच आता मी म्हणले ना, त्रिगुणातीत राहायला पाहिजे, द्वैताच्या बाहेर राहायला पाहिजे, पुन्हा काय म्हणतात त्याला भविष्याची काळजी करू नये. हे सगळं पुढच्या समासामध्ये आपल्याला रामदास स्वामी सांगितलेले आहेत. ते आपण उद्या ऐकूयात. आज आपण इथेच थांबूया. तर आपल्याला मोक्ष लक्षण झाल्यानंतर आत्मदर्शन काय आहे हे सांगितले. आत्मदर्शन झाल्यानंतर सिद्धावस्था कशी असते हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण सुद्धा सिद्ध होऊ शकतो, पण तितक्या साधना करायला पाहिजे. आता आपण नुसतं मुमुक्षू आहोत, आपल्याला कळतंय की कोणता अभ्यास केल्याने काय होतंय म्हणून, तर आपण साधक बनायचा प्रयत्न करूया. साधक बनलो, साधना करू लागलो की आपणहून आपल्याला सिद्ध लक्षणं येतात आणि सिद्धावस्था प्राप्त होते आणि मोक्ष ह्याच जन्मी मिळते. हे आपल्याला रामदास स्वामी 100% विश्वासाने सांगत आहेत. तर त्या प्रयत्नात आपण नक्की राहूया. आणि आज आपण इथेच थांबूया. कल्याणकरी रामराया म्हणून आपण आज थांबूया. तर वैशालीताई कल्याणकरी रामराया म्हणा. तुम्ही ऑन करा, म्यूट आहे फोन. मी तर आधी व्हायला शिकायला पाहिजे. अनासक्त कुठली इच्छा नको, काही नको, ते शक्य नाही. श्रीराम. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे,
हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले तुझा तुझी सावरी दयाळा कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया कठीण त्यावरी कठीणच झाले कठीणच झाले आता न दिसे उरी दयाळा कठीण त्यावरी कठीणच झाले कठीणच झाले आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया कोठे जावे काय करावे काय करावे कोठे जावे काय करावे काय करावे आरंभी हरी दयाळा कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया दास म्हणे आम्ही केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो दयेशी नाही दयाळा कल्याण करी रामराया रामराया जनहित विवरी कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षी कदा रामदासाभिमानी हो सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता प्रभू नायका मागणे नेची आता जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. आता आपण उद्या हे आत्मषटक निर्वाणाष्टकम जे आहे की नाही शंकराचार्यांचं ते आपण बघूया. कारण काय म्हणजे मीपणा नाही हे कसं आपल्याला अनुभवायचंय ते निर्वाणाष्टकम मध्ये आपल्याला कळणार आहे. तर त्याच्यासाठी उद्या आपल्याला त्याचा आपण अर्थ ऐकणार आहोत. आणि उद्याचं जे दशक समास जे आहे ना त्याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे की कशी वृत्ती असती माणसांची, त्या वृत्तींबद्दल जास्त वर्णन रामदास स्वामींनी केलेलं आहे. तर ते पण आपण बघूया, म्हणजे वृत्ती कशी आहे माणसांची ते पण बघूया आणि आत्मषटक ह्याचा आपण अर्थ कळून घेऊया. म्हणजे आत्मस्वरूप, आत्मदर्शन, मोक्षप्राप्ती कशी होते त्या आपल्याला स्तोत्रावरून आपल्याला अजून चांगलं कळेल. तर आपण त्याचं आपण हे करूया आणि आज इथंच थांबूया. आणि मला जे काही सुचलं, मला जे काही समजलंय, म्हणजे आत्मदर्शन म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, सिद्ध लक्षण म्हणजे काय, मला जितकं समजलं ते तुमच्यासमोर मी मांडायचा प्रयत्न केले. तर ह्याच्यात काही कमी असेल तर ते माझ्या अभ्यासामध्येच कमी आहे. आणि जे काही तुम्हाला चांगलं वाटलं आहे ते सगळं माझ्या सद्गुरूंची कृपा आणि रामदास स्वामींची कृपा असल्यामुळेच तुम्हाला हे चांगलं वाटलंय. आणि शेवटपर्यंत तुम्ही थांबून हे सगळं ऐकतायत तर हे सगळं त्यांचीच कृपा आहे, त्यांच्यामुळेच हे सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणून आजचे जे काही शब्दपुष्पांजली आहेत ते पूर्ण माझ्या सद्गुरूंच्या चरणी वाहून, रामदास स्वामींच्या चरणी वाहून आज मी इथंच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.